क्रिकेट सोडून इंडिया बऱ्याच दुसऱ्या स्पोर्ट्समध्ये डेव्हलप होतीये, ग्रो होते आणि आय थिंक स्केटिंग इज वन ऑफ देम. पहिल्यांदा असंच विचारायचं की तू स्केटिंग करतोस म्हणजे बालगंधर्वला त्या मुली बसतात त्यांच्यासमोर इम्प्रेस करायला जातात हा. आणि इथे मला असं ट्रिगर झालं की नाही, मला थोडाफार प्रयत्न करायला पाहिजे की जी इमेज नाही आहे ती लोकांसमोर जातीये. Shripad Shinde, entrenador de India. I, Shripad Shinde, coach of the Indian national team. स्केटिंगमध्ये काही करिअर होऊ शकतं का? मला तो खेळामध्ये पार्टिसिपेट करायला आवडतो आणि मी थरली एन्जॉय करतो. असं जे चाइल्डचा अप्रोच असतो ना, त्याची अचिव्हमेंट नेहमी जास्त होऊ शकते. ॲथलीट म्हणजे काय एक्झॅक्टली? अशी खूप अशी मुलं आहेत ज्यांना राईट वेळी एक्सपोजर नाही मिळत. आपण जेव्हा या लेवलचं एज्युकेशन वाढवू तेव्हा डेफिनेटली आपल्याला जास्त टॅलेंटेड ॲथलीट्स मिळणार आहेत. ग्लोबली स्केटिंग आत्ता कुठे स्टँड करते आणि इंडियात आत्ता काय सिच्युएशन आहे? आत्तापर्यंत इंडियातल्या कुठल्या ॲथलीट्सनी असं काही प्रभावी हे केलं नाही की आपण एलिजिबल झालं क्वालिफिकेशनला. स्केटिंगमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? तसं कॅश अवॉर्ड त्यांचं प्लस तुम्हाला महाराष्ट्र शासनाने दिलेला जो क्रीडा पुरस्कार आहे, लहान मुलांनी कोणत्या एजपासून स्टार्ट करायला पाहिजे स्केटिंग? ते जेव्हा स्केट चालू करतात इज इट सेफ? तुम्हाला छोट्या छोट्या इंजरीज नेहमी येत असतात. कोणाला असं वाटत असेल की नाही खेळ करताना तुम्हाला अभ्यासाकडे तुमचं दुर्लक्ष होतं, तर तसं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही रॉंग प्रूव्ह करू शकता. त्यासाठी फॉर्मॅट सेट आहे. कुठल्याही खेळाला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही बघावं. करिअर हे फार महत्त्वाचं आहे, बट आयुष्यापेक्षा महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही प्रत्येक स्पर्धा जिंकायला जाऊ नका. आजकालच्या मुलांना जिंकण्यापेक्षा हारणं शिकवा, कारण की ते थोडं अवघड आहे डायजेस्ट करणं. सो या प्रकारचं एज्युकेशन जर का आपल्या मुलांना काही देऊ शकतं, ते खेळाचं मैदान देऊ शकतं. ॲज लॉंग ॲज मी त्या मुलांना चांगलं शिकू शकलो, मी त्यांना माझ्याशी फ्रेंडली करू शकलो आणि मी त्यातनं एक जरी ॲथलीट घडू शकलो, ती अचिव्हमेंट त्या सर्टिफिकेटपेक्षा मोठी असं मला वाटतं. सो लहानपणीपासून आपण प्रत्येक घरात एक तर क्रिकेट सुरू असतं. सो क्रिकेट सोडून मला असं वाटतंय की सध्या इंडिया बऱ्याच दुसऱ्या स्पोर्ट्समध्ये डेव्हलप होतीये, ग्रो होते आणि आय थिंक स्केटिंग इज वन ऑफ देम. इंडिया इज डुईंग रिअली ग्रेट इन स्केटिंग. सो स्केटिंगमध्ये काही करिअर होऊ शकतं का? डेफिनेटली करिअर होऊ शकतं. आपण असा विचार करूया की स्केटिंगला कुठल्याही मुलांनी कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट म्हणून सुरू करण्याचं डिसिजन घेतलं तर त्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे तुम्ही फ्युचरमध्ये त्या खेळाचा कोच बनू शकता सर्टिफाईड, किंवा तुम्ही त्याच्याशी रिलेटेड जसं स्पोर्ट्स सायकोलॉजी आहे किंवा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग आहे, त्यात तुम्ही स्पेशलायझेशन करून पर्टिक्युलर त्या खेळाबद्दल मुलं स्पेशलाइज करू शकतात. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर पण ते काम करायची इच्छा असेल तर ते करू शकतात. कारण की आता सध्या गव्हर्नमेंट जे स्पोर्ट्स बिल घेऊन येत आहे त्याच्यामध्ये फ्युचर असंच आहे की त्या संस्थेमध्ये किंवा त्या मेन स्ट्रीम मॅनेजमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे पॅनल असेल त्याच्यामध्ये काम करणारी लोक हे खेळाडूच असले पाहिजेत आणि त्यातल्या 50% मुली असल्या पाहिजेत. आय थिंक इट्स अ गुड इनिशिएटिव्ह. आणि मला प्राऊडली सांगायला आवडेल की रोलर स्केटिंग असा खेळ आहे ज्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या लोकांमध्ये 50% पार्टिसिपेशन मुलींचं असतं. कारण की आपण जर एज ग्रुपनुसार घेतलं किंवा आपण कुठल्या इंटरनॅशनल स्पर्धा जर घेतल्या ज्याच्यामध्ये तुमच्याकडे ज्युनियर आणि सिनियर अशी जर का 2 एज ग्रुप्स असेल आणि त्याच्यावर तुमचा ॲथलीटचा कोटा असेल तर इक्वल पार्टिसिपेशन दोन्हीकडे होतं. सो हा एक खेळ असा आहे जिकडे 50% आर फिमेल ऑर वुमेन. आय मीन सो एवढं चांगलं एक्सपोजर या खेळामुळे, कारण आपल्या सगळ्यांना इट्स युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड की मुली किती जास्त टॅलेंट आहेत. फक्त अनफॉर्च्युनेटली काही क्षेत्रामध्ये ते टॅलेंट समोर येत नाही. आय थिंक मला प्राऊडली असं सांगायला आवडेल की या खेळामुळे वी आर एबल टू सी दॅट. आणि लहान मुलांनी कोणत्या एजपासून स्टार्ट करायला पाहिजे स्केटिंग? बिकॉज एक इंटरव्ह्यू होता रिसेंटली जिकडे सायना नेहवाल वॉज सेईंग की 13 पासून तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्ही नाही होऊ शकत प्रोफेशनल. यू हॅव टू स्टार्ट व्हेरी अर्ली. तर मग स्केटिंगमध्ये पण सेम अप्लाय होतं? करेक्ट. मी असं म्हणेन की स्केटिंगसाठी राईट एज बिटवीन 3 to 4 आहे. त्याचं रिझन पण असं की चाइल्ड चालायला थोड्यापैकी पळायला, कारण की हा बॅलन्सशी रिलेटेड स्पॉट आहे. सो जर का तुम्हाला तुमच्या शूजवरच बॅलन्स चांगला असेल तर तो स्केटवर यायला जास्त सोपं होणार आहे. म्हणून काही वेळा आम्हाला असंही जाणवलं 2.5 वर्षाची मुलंही स्केट करतायत, कारण की त्यात हार्म काही नाही आहे. त्यांना कुठलीही इंजुरी किंवा त्यातनं इजा होणार नाही, कारण ते जेव्हा स्केट चालू करतात तेव्हा इट्स ॲज गुड ॲज वॉकिंग. फक्त त्यांना व्हील्सवर वॉक करायला शिकायचं आहे आणि त्यानंतर ते त्या व्हील्सवर त्यांची बॉडी बॅलन्स करायचं. सो समहाऊ त्या अर्ली एज थोडंसं जर त्यांना स्केटिंग दिलं तर बॅलन्स आणि स्टेबिलिटी थोडी जास्त इम्प्रूव्ह होते ॲज कम्पेअर टू अदर स्पॉट, कारण की हा पूर्ण बॅलन्सशी रिलेटेड आहे. सो मुलांना त्याचा फायदा होतो. पण 4-5व्या वर्षी आपण मुलांना किंवा 3ऱ्या वर्षी मुलांना स्केटिंग करायला सुरू करू शकतो. साधारण बेसिक कॉम्पिटिशनची इंट्रोडक्शन त्यांचं 6व्या-7व्या वर्षात झालेलं बरं. आणि आमचा असा विचार असतो की ते इंट्रोडक्शन हे थोडं प्लेफुल एन्व्हायरमेंटमध्ये व्हावं विदाऊट कुठलंही प्रेशर न देता.
आणि खऱ्या अर्थानं त्यांचं इंटरनॅशनल एक्सपोजर जे आहे ते साधारण 14.5-15 वर्षाचे असताना ज्युनियर एज ग्रुपमध्ये मुलं कॉम्पीट करू शकतात ओके. तुमच्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये. सो 14व्या किंवा 15व्या वर्षी जो मुलगा किंवा मुलगी इंटरनॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन्सला इंट्रोड्यूस होणार आहेत तर त्यांची प्रिपरेशन ही ॲटलिस्ट 7-8 इयर्स बिफोर झाली पाहिजे. त्या दृष्टीने 6वं-7वं वर्ष आपण सुरू केलं तर मुलांचं फिजिकल अडॅप्टेशन होतं स्पोर्ट्ससाठी, फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन होतं स्पोर्ट्ससाठी आणि त्यानंतर त्यांचा भविष्यात त्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो जेव्हा ते एंट्री इयर. कारण की जर तुम्हाला 15व्या वर्षी एशियनसाठी प्रिपेअर करायचं असेल और सिलेक्शनसाठी यायचं असेल तर तुम्ही 2 वर्ष आधी सुरू नाही करू शकत. सो त्यांनी करेक्ट सांगितलंय थोडी आधी प्रिपरेशन केलेली Right. नेहमी फायद्याची असतात. जितक्या लवकर तितकं त्याला बेटर. लवकर चढावं. आणि इज इट सेफ म्हणजे 4 वर्षाची मुलं जर स्केटिंग करतायत तर सेफ आहे? कारण का मी जेव्हा श्रीनिधीला टाकलं होतं कोचिंगला तेव्हा एक फ्रेंड होती ती म्हटलेली आय यू शुअर कारण का पायात तेवढी स्ट्रेंथ पाहिजे मग तिचे मोठे जाऊन नीजला काही इंजुरी नको व्हायला तर इज इट सेफ? 100% सेफ आहे हा खेळ. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण म्हणून आम्ही नेहमी थोडंसं अवेअरनेस क्रिएट करतो की आपण आपल्या मुलाला स्केटिंग शिकवण्यासाठी ज्या क्लासमध्ये घालतो ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण एनरोल करतोय थोडंफार आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. कारण की ज्या अशा खूप साऱ्या इन्स्टिट्यूट किंवा अशा अकॅडमीज इंडियामध्ये आहेत जिकडे प्रॉपर वेनी तुम्हाला पहिलं गाईड केलं जातं कुठल्या प्रकारचे स्केट्स घेतले पाहिजेत, मुलांचे सेफ्टी गिअर्स कसे असले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अप्रोप्रिएटली ट्रेनिंग मिळालं पाहिजे. कुठेही तुमच्या मुलाचं स्किल इम्प्रूव्हमेंट हे फास्ट ट्रॅकवर नसावं. कारण हा आपण मी बोलल्याप्रमाणे बॅलन्सशी रिलेटेड स्पॉट आहे. सो प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल बॅलन्स करण्याची कपॅसिटी ही वेगळी असणार आहे. सो म्हणजे आम्हालाही बऱ्याचदा प्रश्न येतो की पहिल्यांदा एनरोल केल्यावर पालक विचारतात की साधारण किती दिवस लागतील शिकायला. हा क्वेश्चन असा आहे की त्याला कोणी आन्सर नाही देऊ शकत. एखादा मुलगा कारण अशा खूप आम्हाला अनुभव आलेले आहेत की 3ऱ्या आठवड्यातही तुम्ही रिक्रिएशनल स्केट्सला एलिजिबल करू शकता कारण की तुम्ही पिकअप केला असेल स्पोर्ट फास्ट. तर काही मुलांना वेळ लागतो पण वेळ लागतो याचा अर्थ असा नाही की तो काही कमीपणा आहे. बेसिकली आपण उडी मारताना किंवा हाय जम्प करताना सुद्धा प्रत्येकाचा एक गट फिलिंग यायला पाहिजे की नाही आय एम स्ट्रॉंग इनफ की आम्ही कॉन्फिडंट आहे मला हे करायचं आहे. तो कॉन्फिडन्स गेन करायला मुलांना कधी कधी वेळ लागू शकतो आणि त्यामुळे काही जण शिकायला वेळ लावतात. आणि जसं काही आपल्याला काही लोकांनी सजेशन्स खूप सारे मिथ्स आहेत की म्हणजे आम्हाला असं पण काही लोकांनी सांगितलं की पाय वाकडे होतील का, तर तसं काही नाही आहे. कारण की ती मुलं इनिशियली जेव्हा स्केट करत असतात तेव्हा ती इंटेन्सिटी ॲब्सोल्युटली काही नसते. तुम्ही मैदानात जाऊन खेळणं आणि येऊन स्केटिंग करणं हेच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे फॉल्स आपण म्हणतो की शेवटी स्पीडशी रिलेटेड स्पॉट आहे. जेव्हा चाइल्ड एका लिमिटनंतर फास्ट स्केट करायला लागतं तेव्हा फॉल होणं, ब्रुजेस होणं इट्स व्हेरी कॉमन आणि ते कुठल्याही खेळात होऊ शकतात. तसे स्केटिंगमध्येही होतात. पण जॉईंट्सला काही प्रॉब्लेम येणं किंवा मुलांच्या ग्रोथमध्ये काही येणं हे ॲब्सोल्युटली मिथ्य आहे. असं काही होऊ शकत नाही. कारण या गोष्टी होतात कधी ह्याचा पण थोडंसं पालकांनी अवेअरनेस घेतला पाहिजे की आपण आपल्या मुलाला एनरोल करताना प्रॉपर अकॅडमीजमध्ये जिकडे नॉलेजेबल कोचेस आहेत, सर्टिफाईड कोचेस आहेत किंवा त्यांचा बिल्डअप रेशो काय आहे, आपण त्या अकॅडमीच्या सक्सेसपेक्षा हाऊ प्रॉपरली ते करतायत मॅनेज हे जास्त बघितलं पाहिजे. कारण ॲट दी एंड तुम्ही मेडल खूप जास्त जिंकलेत म्हणून तो कोच चांगला आहे असं काही नाही आहे. कारण ते मेडल जिंकताना जी प्रोसेस आहे, कारण स्पेशली मुलांमध्ये आपण जर बघितलं तर मुली त्यांच्या स्पोर्टिंग करिअरनंतर त्यांना एक डिफरंट लाईफ जगायचं असतं. फॉर अ गर्ल चाइल्ड अँड फॉर अ बॉय चाइल्ड इज टोटली डिफरंट लाईफ. सो आपला प्रयत्न हा असतो की तुम्ही तुमचं कॉम्पिटेटिव्ह करिअर सुरू करता वयाच्या 15व्या वर्षीला दॅट कॅन गो अप टू 25-30. अशी पण मुलं आणि अशा पण मुली आहेत ज्या ॲट दी एज ऑफ 35 कॉम्पिटेटिव्ह रेसिंग करतायत कारण की ते त्यांचा फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस तेवढा नीट ठेवतात. पण ते झाल्यानंतर त्यांना जे लाईफ जगायचं असतं त्या रोजच्या जीवनामध्ये त्यांना कुठलीही अडचण आली नाही पाहिजे की काय त्यांनी त्यांच्या कॉम्पिटेटिव्ह करिअरमध्ये काही चुकीच्या गोष्टी किंवा काही जास्त ओव्हर ट्रेनिंग केलंय. आणि तो जर ग्राफ आपण मेंटेन करत राहिलं तर ॲब्सोल्युटली काही नाही. आता मी ॲथलीट असताना काही चॅलेंजेसमुळे मला अर्ली कोचिंगमध्ये यायला लागलं. सो माझा कोचिंग एक्सपिरियन्सही ऑलमोस्ट मोर दॅन 30-35 इयर्सचा झाला आहे. सो माझ्याकडे अशी काही मुलं आहेत ज्या मुलांना मी शिकवलं त्यांनी कॉम्पिटेटिव्ह रेसिंग केलं आणि आता त्यांची मुलं माझ्याकडे स्केटिंग करतायत. आणि आम्हाला हेच सगळ्यात जास्त म्हणजे माझ्यासाठी वैयक्तिक, कारण की मी एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती समजतो या खेळासाठी. सो माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे कारण की मी या खेळामध्ये ज्या काही माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज निवडल्यात ॲज अ कोच, ॲज अ स्केटर, ॲज अ कोच, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नाव नॅशनल टीमचा कोच. सो त्या मुलांची किंवा त्या मुलींची मुलं जेव्हा आमच्याकडे येत आहेत आणि आम्ही त्या ॲथलीट्सला ज्यांना आम्ही एवढे वर्ष ट्रेन केलं आणि त्यांनी काही अचिव्हमेंट केल्या त्यांना हेल्दी आणि फिट बघतोय. मोर दॅन फिजिकल देअर मेंटल फिटनेस, ते आयुष्याच्या बाकी गोष्टींची कसं डील करतात हे आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं
महत्त्वाचं आहे. आणि आम्ही स्केटिंग अकॅडमी सुरू करताना जो अनुभव आम्हाला स्वतःला आला की ॲज अ व्यक्ती म्हणून तुम्ही कसं घडता आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आमच्या आयुष्यात झाल्या त्या आमच्या अभ्यासू शिक्षणाव्यतिरिक्त या खेळामध्ये मॅक्सिमम झाल्या आहेत. सो आमचा प्रयत्न हाच असतो की आम्ही कुठल्याही ॲथलीटला असं प्रॉमिस नाही करत की आम्ही तुम्हाला नक्की चांगला मेडल विनर करू किंवा इंटरनॅशनल मेडलिस्ट करू, पण एक चांगला व्यक्ती घडवण्याचा प्रयत्न आमचा 100% असतो. सो मी माझ्यासोबत तयार होणारी जी ज्युनियर कोचिंग टीम आहे, सो आमचा फर्स्ट प्रयत्न तो असतो. आणि कुठेही आम्ही ते अकॅडमीतलं कल्चर खराब होऊन देत नाही. बिकॉज आमच्याकडे येणारे आईवडील हे आमच्यावर प्रचंड विश्वास ठेवून त्यांच्या मुलांना आमच्याकडे सुपूर्द करतात. सो आम्ही काय लेवलचे संस्कार खेळाव्यतिरिक्त पण आम्ही त्यांना देतोय याचा पूर्ण अवेअरनेस आम्हाला आहे. सो आम्ही ज्या गोष्टी मुलांना सांगतो त्या आम्ही स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात पाळतो. असं नाही आहे की कुठल्या जंक फूडपासून लांब आणणं असेल और कुठल्या एरिएटेड ड्रिंकपासून लांब होणं असेल तर आम्ही आमचे कोचेस आम्ही स्वतः ते कन्झ्युम नाही करत. असं नाही आहे की फक्त आपण कोणाला तरी शिकवतो. या छोट्या छोट्या गोष्टींचा खूप मोठा फरक पडतो मुलांच्या आयुष्यावर. आणि सेफ्टी मॅटरमध्ये मी परत तुमच्या प्रश्नाकडे जातो की या सगळ्या गोष्टींचं जर का आपण पालन केलं तर कुठलाच खेळ असा सेफ नाही असं नाही आहे. आणि किंवा तुमच्या फिजिकल आणि मेंटल ग्रोथमध्ये तुम्हाला रादर जास्तीत जास्त गोष्टींमुळे ॲडव्हान्टेज येतो, कारण की तुम्हाला एक डिसिप्लिन आयुष्य जगण्याची सवय लागते अर्ली एजमुळे. कारण खेळामध्ये कुठल्याही गोष्टीची तुम्हाला प्रगती करायची असेल ते इट्स नॉट ओनली हार्डवर्क, इट्स डिसिप्लिन ऑल्सो. आणि प्रत्येक गोष्ट आपण करतोय आणि ती वर्षानुवर्ष करत राहायचं आहे न चुकता. आणि कधी कधी खूप असं इम्प्रेसिव्ह वाटतं, कारण की आजकालच्या जगात आम्ही मिक्स कल्चरची मुलं बघतो. कधी कधी काही यूथ बघितला की अशी थोडी काळजी वाटते की आपल्या नंतर येणाऱ्या मुलांचं भविष्य काय आहे. कधीतरीच असं जाणवतं. मी असं नाही म्हणते की तो रेशो खूप जास्त आहे, पण जेव्हा मी या खेळाशी जोडल्या म्हणून मी या खेळाबद्दल मुलांबद्दल बोलतो की जेव्हा मी या खेळामधलं जुडलेली मुलं बघतो, प्रॉमिसिंग मुलं 7-8 वर्षाची मुलं, काइंड ऑफ डिसिप्लिन दे फॉलो. त्यांचं जेवण असेल, त्यांचं डाएट पॅटर्न असेल, आईवडिलांचं डेडिकेशन, कारण मुलं शाळेत जातात, टिफिन मेंटेन करणं की तुमच्या स्कूल बसमध्ये तुमचा वेगळा टिफिन आहे, शॉर्ट ब्रेकमध्ये वेगळा आहे आणि तो फुल ऑफ न्यूट्रिशन आहे. तो फुल ऑफ न्यूट्रिशन आहे. सो तुम्हाला हेल्दी लिव्हिंग नुसतं बाय प्लेइंग स्पोर्ट नाही लागत आहे. तुमचं खाणं, तुम्ही स्वतःला हायड्रेशन मेंटेन ठेवणं, तुम्ही तुमच्या शरीराची काळजी कशी घेऊ शकता. कारण आम्ही पहिल्यापासून सांगतो यू टेक केअर ऑफ युअर बॉडी विल टेक केअर ऑफ युअर स्पोर्ट. हे फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. कुठेही असं नाही आहे की तुम्ही जास्त कराल तर जास्त होईल. तुम्ही जर ट्रेनिंग हार्ड केलं तर त्याला रिकव्हरी तेवढीच ॲडिक्वेट दिली पाहिजे, तेवढाच आराम मिळाला पाहिजे, मसल्सला रेस्ट, कुठेही ओव्हर ट्रेनिंग नाही झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी. परत आता स्पोर्ट्स सायन्स एवढं ॲडव्हान्स झालं आहे, मुलं काही गॅजेट्स घालतात, जसं की कुठल्या पर्टिक्युलर कंपनीचे वॉचेस आहेत जे तुमचा हार्ट रेट, तुमची प्रोग्रेस मॉनिटर करतात. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासाठी अट्रॅक्शन असं आहे की 7 ते 10 वर्ष वयोगटातल्या मुलांना या सगळ्या गोष्टी समजतात. म्हणजे यू आर बीन इंट्रोड्यूस टू दॅट प्रोसेस. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला त्यातलं कितपत समजतंय हे आत्ता महत्त्वाचं नाही आहे, पण अर्ली एजमध्ये या लेवलचं एक्सपोजर जर तुम्हाला मिळालं तर भविष्यामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टी सहज अचीव्ह करू शकता. त्यांना आधीच कळलं, जर टूल्स आहेत कशी वापरायचे हे त्यांना कळलं, ते जास्त इफिशियंटली आणि चांगलं त्याचा इफेक्ट जास्त होऊ शकतो. मला एक बेसिक क्वेश्चन विचारायचं आहे जो क्लिअर करायला, की ॲथलीट म्हणजे काय एक्झॅक्टली? मी शब्दशः अर्थावर नाही जात. ॲथलीट म्हणजे मी स्वतः स्केटिंग करायचो, मी स्वतः कॉम्पिटिशन्स खेळायचो. सो मी एक स्केटरच होतो. पण मी माझ्या टोटल स्केटिंग जर्नीमध्ये आम्ही सुरू केले तेव्हा 88-89 हा खेळ तेवढा जास्त लोकांमध्ये माहीत नव्हता की हा स्पोर्ट कॉम्पिटेटिव्ह. कारण आजही आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की रोलर स्केटिंग या खेळाकडे लोक लीजर स्पोर्ट म्हणून बघतात. कॉम्पिटेटिव्ह सिरियस स्पोर्ट अजूनही नाही आहे. कदाचित अवेअरनेस तेवढं आलं नाही आहे लोकांपर्यंत किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया थ्रू आम्ही तेवढ्या लार्ज लेवलवर पोचलो नाही आहे. पण मी अर्ली कोचिंगमध्ये यायचं रिझन हेच होतं की मला त्या फॅसिलिटीज नाही मिळाल्या आणि मग त्या येणाऱ्या जनरेशनला प्रोव्हाइड करायला पाहिजे. कारण अशा काही क्वेश्चन्स विचारले जायचे, म्हणजे टू बी ऑनेस्ट मी असं शेअर करेन की पहिल्यांदा असंच विचारायचं की तू स्केटिंग करतोस म्हणजे बालगंधर्वला त्या मुली बसतात त्यांच्यासमोर इम्प्रेस करायला जातो का? आणि तो मला फार आनंदही नव्हता प्रश्न, कारण मी कधी तसं केलं नाही, मी किंवा माझ्या मित्रांनी. पण तिथे मला असं ट्रिगर झालं की नाही, मला थोडाफार प्रयत्न करायला पाहिजे की जी इमेज नाही आहे ती लोकांसमोर जाते आणि काय राईट इमेज आहे. आणि मग आम्ही थोडं डिटेल आल्यानंतर तेव्हा इंटरनेटचा अवेअरनेस एवढा नव्हता. पण मग जसं जसं आम्ही प्रोग्रेस करत गेलो तेव्हा आम्ही जे काही सिनियर ॲथलीट्स होतो आम्ही एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून या खेळाला पुढे न्यायचा प्रयत्न केला. आणि आत्ता ज्या काही लेवलवर आत्ता स्पॉट रेकग्नाइज आहे, आय मीन आपल्या पुढच्या डिस्कशनमध्ये आपण त्या पॉईंट्सवर येऊच. इट्स ऑल डन बाय ज्या सगळ्या कोचेसनी किंवा स्केटर्सनी या स्पोर्टकडे एक सिरियस स्पोर्ट म्हणून लक्ष दिलं आहे आणि त्यांनी केलेले एफर्ट्स आहेत.
राईट, आणि ते ओव्हर नाईट नाही झालंय. ऑलमोस्ट 35-40 वर्षाचं हार्डवर्क आहे सगळ्यांचं. राईट, म्हणून राईट. खेळ आता या लेवलवर पोहोचलाय. तुम्ही आणि म्हटलात रोलर स्केटिंग. सो स्केटिंगमध्ये पण काही टाइप्स आहेत, टाइप्स ऑफ स्केटिंग? रोलर स्केटिंग, तुम्ही रोलर स्पोर्ट इन टोटल बघितलं ना, तर त्याच्यामध्ये 13 डिसिप्लिन्स आहेत. अच्छा. सो आत्ता आपण जे क्लब सोलारिसमध्ये बघतो दॅट इज स्पीड स्केटिंग. बऱ्यापैकी वन ऑफ द इम्पॉर्टंट डिसिप्लिन म्हणता येईल. Okay. आणि स्केटबोर्डिंग आहे, Okay. इनलाईन फ्री स्टाईल आहे, डर्बी आहे, अशी 13 वेगवेगळी डिसिप्लिन आहेत. Okay. सो आपण कुठल्याही डिसिप्लिनमध्ये आपल्या मुलाला ट्रेन करू शकतो. फक्त त्याचं प्रोव्हायडेड इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे पाहिजे. आता आपण जिथे ट्रेनिंग करतोय तिथे तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या डिसिप्लिनसाठी नाही आहे. पण भारतात अशी बरीच सेंटर आहेत जिकडे त्यांनी टोटल रोलर स्पोर्ट्सचे सगळ्या डिसिप्लिनसाठी स्टँडर्ड इन्फ्रा उभं केलंय आणि तिथे तो खेळ खेळला जातो. माझा होताच हा क्वेश्चन की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये असे कुठले इन्फ्रास्ट्रक्चर आहेत का जिथे आपण ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या करू शकतो? एखादी म्हणजे जर जागेंची नावं तुम्हाला माहिती असतील, नाशिकमध्ये आहे, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये. हो, महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी आहे. नागपूरमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. स्पेशली आता आपण जे बोलतोय तो स्पीड स्केटिंग ट्रॅक, जो ज्याला आपण बँक ट्रॅक म्हणतो. मग तो थोडासा टर्न्सवर एलिव्हेटेड असतो. सर भारतामध्ये अंदाजे साधारण पूर्ण भारतात जर आपण विचार केला तर 40च्या वरती बँक ट्रॅक आता आहेत. ओके. गेल्या 10 वर्षामध्ये त्याची संख्या जास्त वाढली आहे. आधी नव्हतं. म्हणजे जेव्हा आम्ही रेस करायचो तेव्हा फक्त नागपूरचा ट्रॅक 1999-2000च्या आसपास झाला होता. त्यानंतर बँक ट्रॅक म्हणजे तो एक्झॅक्टली कसं असतं? तुम्ही सायकलिंग वेलोड्रम बघितला असेल त्याच्यासारखा थोडाफार सिमिलर असतो. 200 मीटरचा रनिंग ट्रॅक आहे. ओके. पण त्याचे जे कर्व्स असतात, टर्न्स असतात 12.5 ते 13 मीटरच्या आसपास असतात, ते थोडे एलिव्हेटेड असतात. अच्छा. सो पूर्ण टर्नचा जर तुम्ही सेंटर बघितलात तर तो साधारण 1.5 मीटर टॉल असतो. कारण की रोलर स्केट्सवर जसं तुम्ही फास्ट करायला जाता तसा तुमचा स्पीड वाढत जाणार आहे आणि तो एलिव्हेटेड पार्ट नाही दिला तर मुलं ट्रॅक सोडून बाहेर जातील. सो तो एक रेझिस्टन्स मिळण्यासाठी तो एलिव्हेट केलेला असतो जेणेकरून दे रिमेन ऑन द ट्रॅक आणि त्यांना स्पीड वाढवण्यामध्ये सुद्धा काही अडथळा नाही येत. आणि तो जेव्हा रेझिस्टन्स येतो स्केटर्सला रेस करताना त्यांच्या ट्रेनिंगनी त्याचा तो स्पीड जास्त वाढवत जातात. कारण की तुम्ही काही स्पर्धांचे टायमिंग बघितले तर ते इतके चांगले आहेत की त्याच्यावरनं कळतं की हा स्पोर्ट किती फास्ट आहे. अच्छा. आणि ग्लोबली स्केटिंग आत्ता कुठे स्टँड करत आहे आणि इंडियात आत्ता काय सिच्युएशन आहे? ओव्हरऑल तुम्ही रोलर स्पोर्ट किंवा स्पीड स्केटिंग बघितलं तर थोडंसं वेस्ट डॉमिनेट स्पोर्ट आधी काही वर्षापूर्वी होता. तो 2015-16 भारतातल्या ॲथलीट्सनी बऱ्यापैकी पहिल्या 15 येण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तसं बघितलं तर युरोप, अमेरिका, त्यातल्या त्यात कोलंबिया आहे आणि एशियन कंट्रीजमध्ये तुम्ही विचार कराल तर तैवान आणि कोरिया आहे. ते वर्ल्ड प्लॅटफॉर्मवर बऱ्यापैकी पहिल्या 5 बरीच वर्ष करतायत. कारण की सिरियस लेवलवर त्यांच्याकडे नाही केलं जात आहे. आणि भारतात बऱ्याच वर्षापासून आपण भरपूर प्रयत्न करतोय की आपण पहिलं एशियामध्ये आपण चांगल्या लेवलवर येऊन ॲट द सेम टाईम वर्ल्डवर पण आपल्या भारताचं चांगलं स्टँडिंग झालं पाहिजे. सो 15-16 नंतर थोडीफार स्लो प्रोग्रेस आपल्याला दिसायला लागली. डेफिनेटली त्याची प्रिपरेशन खूप आधीपासून झाली होती. कारण इंडिया वर्ल्ड चॅम्पियनशिप सारख्या स्पर्धेमध्ये 2003-04च्या दरम्यान पार्टिसिपेट करायला लागला. सो तसं बघायला गेलं तर आपल्या ॲथलीट्सला लेट एक्सपोजर आहे त्या लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये खेळण्याचं. त्याच्या आधी आपण एशियन चॅम्पियनशिप करायचो. पण एशियन चॅम्पियनशिप 12-13 देशांपुरती लिमिटेड आहे. आणि इकडे आपण जातो तेव्हा टेक्निकली मोर दॅन 80-90 देश पार्टिसिपेट करतात. बट प्लेईंग स्पोर्ट जर असा विचार केला तर 150च्या वरची देश आहेत जे या कॉम्पिटिशन, म्हणजे तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन worldskate.org मिळेलच, जी ऑथेंटिक वेबसाईट आहे या खेळाची. तो भारताचं या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन 2016-17 नंतर बऱ्यापैकी झालं. आपली बरीच मुलं एशियन कॉम्पिटिशनमध्ये टॉप 3 फिनिश करायला लागले. आणि त्यानंतर 2021 आपण कोलंबिया इथे असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिलं ज्युनियर मेडल जिंकलं स्पीड स्केटिंग या प्रकारामध्ये मी बोलतोय. कारण की आर्टिस्टिक हा अजून एक जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी वर्ल्ड चॅम्पियन आहोत. म्हणजे आपले ॲथलीट वर्ल्ड चॅम्पियन आहेत. कारण की तो एक जो डिसिप्लिन आहे तो खूप सिरियस लेवलवर चांगल्या प्रकारे बरीच वर्ष आपण करतोय. सो ज्युनियर आणि सिनियर गटामध्ये आपले भारतातले जे ॲथलीट्स आहेत साऊथ इंडियामध्ये ते ऑलरेडी वर्ल्ड चॅम्पियन आहेत. ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन आहे, सिनियर वर्ल्ड चॅम्पियन आपल्याकडे अर्जुन अवाडी आहे. हो, इन आर्टिस्टिक स्केटिंग. सो भारत स्पीड स्केटिंगमध्ये आपलं पहिलं मेडल त्यानंतर यायला लागलं. 2021 आपण ज्युनियर कॅटेगरीमध्ये पहिलं सिल्वर मेडल जिंकलं.
आणि आत्ता रिसेंटली झालेली जी वर्ल्ड चॅम्पियनशिप होती 2025मध्ये, तिथे भारताच्या 3 ॲथलीटनी मेडल जिंकलं. म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये स्पीड कॅटेगरीमध्ये ते सिनियर गटामध्ये मधलं पहिलं मेडल आहे. सो डबल वर्ल्ड चॅम्पियन आपल्याकडे आहे, ज्युनियर गोल्ड मेडलिस्ट आपल्याकडे आहे आणि ज्युनियर ब्रॉन्झ मेडलिस्ट आपल्याकडे आहे. सो तुम्ही हा जर पूर्ण प्रवास बघितला तर 10 वर्षामध्ये मेजर अचिव्हमेंट्स आल्यात. पण त्याची प्रिपरेशन डेफिनेटली खूप आधी सुरू झाली होती, पण ते रिझल्ट्स दिसायला आत्ता सुरुवात झाली. आणि ओव्हरऑल आपण वर्ल्डमध्ये जिंकत नव्हतं म्हणून आपण आपले काही ॲथलीट्स टॉप 5 मध्ये डेफिनेटली असायचे. ओके. ओव्हरऑल मेडल म्हणजे ते टॉप 5 इन दॅट पर्टिक्युलर एज ग्रुप होते. सो ओव्हरऑल रँकिंग आपलं थोडंसं लांबच होतं, 20च्या वर असेल. आत्ता आपण 5व्या नंबरवर आहोत आणि आपल्याकडे वर्ल्ड चॅम्पियन ॲथलीट्स आहेत. ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि सगळ्या टीमनी, टोटल फेडरेशननी, कोचेसनी, परत इंडियन टीमनी जे काही वर्क केलं आहे विथ प्लॅनिंग, आणि असं काही सहज नाही झालं, ते टार्गेटेड होतं आणि ते अचीव्ह झालं 2025मध्ये. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. स्केटिंगमध्ये एक्झॅक्टली काय काय आपण बनू शकतो? म्हणजे मी जर स्केटिंग शिकलो तर मला पुढे काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, मी कशा कशात करिअर करू शकतो, किंवा मी ॲज अ प्रोफेशनल स्केटर म्हणून मी काय काय गोष्टी बघायला हव्यात पुढे मला करता येईल? स्केटर म्हणून स्केटिंगमध्ये जर आपण करिअर केलं तर फ्युचरमध्ये तुम्ही इंटरनॅशनल जज बनवू शकता. त्याच्या एक्झाम्स द्यायला लागतात, ते रेकमेंडेशन फेडरेशनकडनं येतं. सो प्रत्येकाचा लायकिंगाचा, जसं मी माझ्या जर्नीमध्ये मी ॲथलीट झाल्यानंतर मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर काम केलं, मी संस्थांचा पदाधिकारी राहिलो आहे. त्यानंतर मला चॉईस होती, इधर मी जज बनणं इथे. पहिलं तुम्हाला भारतामध्ये फेडरेशनबरोबर एक्झामिनेशन देऊन इथलं जज बनायला लागतं. ती नियमांची तुम्हाला माहिती झाली, तुम्ही एक साधारण स्पर्धांमध्ये जजिंग केलं, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये तुम्हाला चीफ जज म्हणून बनवलं जातं आणि त्यानंतर तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स बघून फेडरेशन रेकमेंडेशन देते आंतरराष्ट्रीय संस्थांना की मग आपण ती एक्झामिनेशन देऊ शकतो. आणि IJ झाल्यानंतर तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं वेगवेगळ्या स्पर्धांना जगामध्ये, जिकडे तुमच्या अवेलेबिलिटीवर, आणि जाऊन त्यामध्ये आपण जजिंग करू शकतो. सो त्या केसमध्ये जर कोणाचं इन्क्लिनेशन टुवर्ड्स जज बनण्यासाठी असेल तर ते इंटरनॅशनल जज बनवू शकतात. पण मला आवड होती कोचिंगमध्ये, कारण की मला असं वाटलं माझी एक्सपर्टी त्याच्यात आहे, माझी क्रिएटिव्हिटी त्याच्यात आहे, मला आवड येते त्या गोष्टींची खूप. सो मी माझा कल नेहमी कोचिंगकडे ठेवला. सो मी टाईमली छोट्या छोट्या ज्या एक्झामिनेशन्स असतील, फेडरेशनच्या असेल किंवा काही ओपन इंटरनॅशनल असेल, त्या मी वेळेत देत गेलो. त्या एक्झामिनेशनचा मोटिव्ह हाच होता की आपण पास होऊन तिकडे जाऊन आपल्याला काही सर्टिफिकेट दाखवून कुठे जॉब नाही घ्यायचा आहे, पण मला नॉलेज गेन करायचं होतं. आणि त्या प्रवासात येत असताना मी 2016-17 साली मला पूर्णवेळ रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाने इंडियन टीमचा कोच म्हणून अपॉइंटमेंट दिली. सो त्या सुरुवातीपासून मला खूप काही शिकायला मिळालं. त्या मुलांना ट्रेन करताना प्लस माझं नॉलेज वाढत गेलं. आणि मग अशा प्रकारे आम्हाला आमच्या अचिव्हमेंट्स बघून आम्हाला इंटरनॅशनल लेवलवर ज्या वर्ल्ड स्केटिंग सर्टिफिकेशन एक्झामिनेशन कंडक्ट करतं, ओके. त्याच्या लेवल्स असतात, तर त्या करायची अपॉर्च्युनिटी पहिली मिळाली. आणि त्याच्यामध्ये लेवल 1 हा पहिला कोर्स असतो, 1 वर्षाचा जो कोर्स आहे तो तुम्ही केल्यानंतर त्याची एक एक्झामिनेशन होते. ती जर तुम्ही क्लिअर केलीत तर यू आर एलिजिबल फॉर लेवल 2. मग ती नेक्स्ट इयरला लेवल 2 असते. ती तुम्ही जर का क्लिअर केलीत एक्झामिनेशन, देन यू आर एलिजिबल फॉर लेवल 3. आत्तापर्यंत लेवल 3 हा हायेस्ट सर्टिफिकेशन फॉर कोचिंग ॲट द वर्ल्ड लेवल आहे. आणि ती एक्झामिनेशन दिल्यानंतर त्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कोचिंग रिलेटेड, स्पोर्ट्स सायन्स रिलेटेड, न्यूट्रिशन रिलेटेड, प्लस डोपिंग विच इज अ बिगेस्ट चॅलेंज आत्ताच्या वेळेला आहे. तुम्ही जर का नीट डिटेल स्टडी केलं तर इंडियातले खूप सारे ॲथलीट्स डोपिंगमध्ये सापडत आहेत, म्हणजे बॅन सबस्टन्स कन्झ्युम केल्यामुळे अच्छा. चांगल्या मेडल किंवा चांगल्या स्पर्धांमध्ये जिंकलेली. आता याच्यामध्ये इंटेन्शनलपणे आणि अननोईंगपणे मला अशा काही केसेस माहिती आहेत की ज्याच्यामध्ये नकळत कुठलं तरी बॅन सबस्टन्स कन्झ्युम केलं गेलं आहे. आणि तो ॲथलीट युजली अँटी डोपिंगच्या ज्या टेस्ट असतात त्या रोलर स्केटिंग या खेळामध्ये नॉर्मली रँडम पिक्स असतात. सो तुमची स्पर्धा संपल्यानंतर अँटी डोपिंगवाले तिथे असतात, ते रँडमली तुम्हाला पिक करू शकतील. मग तुम्हाला युरिन ब्लड सॅम्पल इमिडिएटली विदाऊट कन्झ्युमिंग एनिथिंग त्यांच्यासमोर द्यावं लागतं. आणि ती प्रोसेस प्रचंड स्ट्रिक्ट आहे. इवन म्हणजे मुलांना इफ दे हॅव टू पी इन अ पॉट, द ऑब्झर्वर विल सी आर यू ॲक्च्युली फिजिकली पुटिंग दॅट पी इन द पॉट. इतकं पर्टिक्युलरली. आणि ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि नकळत कुठलं तरी मेडिसिन घेतलं जातं, कुठलं तरी सबस्टन्स किंवा दुसऱ्यांच्या रेकमेंडेशनमुळे घेतलेले सप्लिमेंट्स असतील तर ते बॅन असू शकतात. आणि त्याच्यामुळे चांगल्या ॲथलीट्सचं करिअर खराब होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सस्पेन्शन आहे,
काही वर्षाचं सस्पेन्शन आहे, लाईफ टाईम बॅन आहे. त्यामध्ये तुम्ही केलेल्या सगळ्या अचिव्हमेंट्स, तुमचे सगळे अवॉर्ड झिरो होऊ शकतात. सो हा खूप महत्त्वाचा विषय आहे. काही ॲथलीटनी त्यांची दुसरी मेडिकल ट्रीटमेंट चालली आणि त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा ते सबस्टन्स आहे आणि ते कन्झ्युम केलं गेलं आहे आणि त्यांच्यावर सस्पेन्शन आलं आहे. सो हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो त्याच्यामध्ये सुद्धा कोणीतरी स्पेशलाइज करू शकतं आत्ता आणि कम्पॅरेटिव्हली त्याचा अवेअरनेस खूप कमी आहे. प्लस आपण जेव्हा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग म्हणतो तेव्हा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग हे ओव्हरऑल असतं. त्याच्यामध्ये कुठलं स्पोर्ट्स स्पेसिफिक नाही आहे, पण कुठल्या ॲथलीटनी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग रिलेटेड चांगले कोर्सेस केले आणि तो स्केटर असेल तर ते स्पोर्ट्स स्पेसिफिक म्हणजे रोलर स्केटिंग या स्पेसिफिक स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचे बद्दल एक्सरसाइज क्रिएट करणं आणि त्या लेवलच्या ॲथलीट्सला ट्रेन करणं असं एक प्रोफेशन येऊ शकतो. सो आपण जज झालं, तुम्ही सर्टिफाईड कोच होऊन एक कोचिंग अकॅडमी सुरू करू शकता किंवा तुम्ही भविष्यामध्ये नॅशनल टीमला असोसिएट होऊन एखादा ॲथलीट नॅशनल टीमचा कोच बनू शकतो. आणि आय एम शुअर एखादा ॲथलीट त्यांनी चांगल्या लेवलवर केलं असेल आणि तो सर्टिफाईड असेल तर त्याला जास्त सहज अपॉर्च्युनिटी मिळू शकते त्या गोष्टीवर. कारण की येणाऱ्या काळामध्ये भारत जसा प्रोग्रेस करतोय तसं आम्हाला आत्ताच्या नॅशनल टीमबरोबर आम्ही 2 कोचेस काम करत होतो, एक इटालियन कोच आहे आणि मी इंडियन कोच. सो कदाचित आपल्याला जास्त मोठी कोचिंग टीम लागणार आहे. आणि ओव्हरऑल मी नेहमी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये किंवा माझ्या कुठल्याही डिस्कशनमध्ये पालकांसमोर सांगायला गेलो होतो की जेव्हा आम्ही नॅशनल टीमबरोबर काम करत असतो तेव्हा आमच्याबरोबर मुलं असोसिएट होणं आणि 150-200 दिवस राहणं इज नॉट एव्हरीथिंग. त्याचं काम खूप आधीपासून चालू झालेलं असतं. ती मुलं त्यांच्या रिस्पेक्टिव्ह अकॅडमीजमध्ये कसं करतायत, तिथले कोच. सो ह्या सगळ्या गोष्टी सिंक पाहिजेत. सो हे जेव्हा या कुठल्याही अचिव्हमेंट्स आपण क्रेडिट घेतो तेव्हा ते क्रेडिट प्रत्येक व्यक्तीला जातं. जो लोकल कोच त्या मुलाला ट्रेन करतोय, जो लोकल फिटनेस ट्रेनर त्या मुलाला ट्रेन करतोय. असं नाही की ते प्रिपेअर करून इंडियन टीममध्ये आलेत आणि मग इंडियन टीमच्या कोचनीच त्याला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं, असं नसतं कधी. सो ही सगळ्यांचं टीमवर्क आहे. फक्त तिथले कोचेस नॅशनल टीमच्या कोचेस सोबत सिंकमध्ये असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो पहिला जो तुमचा प्रश्न होता त्याच्यामध्ये आपण जज बनू शकतो, सर्टिफाईड कोचेस बनू शकतात, तुम्ही स्ट्रेंथ अँड कंडिशनर ट्रेनर बनू शकता सर्टिफाईड. यू कॅन बी अ फिजिओथेरपिस्ट. GLR रिहॅब इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. कारण एकदा मुलं थोडंसं कॉम्पिटेटिव्ह सीझनमध्ये आल्यावर कधी कधी ट्रेनिंगमध्ये किंवा रेसची रिक्वायरमेंट असते जिकडे पॉवर जास्त आहे. सो तुम्हाला छोट्या छोट्या इंजरीज नेहमी येत असतात तुम्ही स्केटर असल्यामुळे. तर त्याला ट्रेन करण्यासाठी आत्ता आम्ही बघतोय खूप सारे ॲथलीट्स जे पासिंग आहेत की आता बऱ्यापैकी त्यांनी रेसिंग केलं आहे. नाव दे वॉन्ट टू लुक इन टू देअर प्रोफेशनल करिअर. दे आर ऑप्टिंग फिजिओथेरपी ॲज वन ऑफ द प्रोफेशन. खूप मुलींचा कल त्याच्याकडे जास्त आहे. स्पोर्ट्स सायकोलॉजी आहे आजकाल. सो त्यातही तुम्ही करिअर करू शकता. आणि त्यात करिअर केल्यानंतर तुम्ही जर का या खेळाशी रिलेटेड असाल आणि तुम्ही त्यात करिअर केलं तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आधीपासून माहिती असतात, चॅलेंजेस काय आहेत आणि तुम्हाला रेडी क्लायंट आहे. या खेळामध्ये पार्टिसिपेट करणारी जी काही ॲथलीट्स असतील, आय एम शुअर दोज नंबर्स आर व्हेरी बिग. आमच्याकडे रिअलिस्टिक फिगर्स नाही आहेत, बट मोर दॅन 1 मिलियन पीपल आर स्टँडिंग ऑन द व्हील्स फॉर शुअर. सो अशी खूप अशी मुलं आहेत ज्यांना राईट वेळी एक्सपोजर नाही मिळत, काही गाईडलाईन्स नाही मिळत, म्हणून टॅलेंट असून ते पुढे नाही येऊ शकत. सो आपण जेव्हा या लेवलचं एज्युकेशन वाढवू, या लेवलची लोक काम करायला सुरुवात करतील तेव्हा डेफिनेटली आपल्याला जास्त टॅलेंटेड ॲथलीट्स मिळणार आहेत. आणि हा जो नंबर आपल्याकडे आत्ता 2025 आला आहे, विनिंग 3 गोल्ड मेडल्स, कॅन गो टू अप टू 13 गोल्ड मेडल्स, कॅन गो अप टू मोर दॅन दॅट. आणि भारत आत्ता जो वर्ल्ड चॅम्पियनशिपला 5व्या नंबरवर येतो, आपण पहिल्या 3 किंवा इव्हन पहिल्या नंबरवर येऊ शकतो. पण त्या गोष्टीला एक प्रोसेस आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये किंवा 8 वर्षामध्ये आपण त्याच्यासाठी 100% प्रयत्न करू शकतो, पण सगळ्यांनी करायला पाहिजे. थोडा अवेअरनेस कमी आहे मला वाटतं. अवेअरनेस अजून वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही जे म्हटलात ते आतापर्यंत एकतर आपण म्हणजे कोच बनू शकतो, सायकोलॉजीवरती आपण काम करू शकतो. अजून याखेरीज मला विचारायचं असं होतं की म्हणजे स्केटिंग ॲज अ स्केटिंग, मला स्केटिंग करायचं आहे. मला या तुम्ही जे सांगितले या थोड्याशा बाजूच्या गोष्टी आहेत, स्केटिंगशी रिलेटेड आहेत पण बाजूच्या आहेत. मला फक्त स्केटिंग करायचं तर त्यामध्ये मला अजून कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहे? मला ज्या माहिती आहेत त्यात एक आपण स्केटिंग, रोलर स्केटिंग आहे, इनलाईन स्केटिंग आहे. आणखी मी बघितलं की काय म्हणतात त्याला, उतारावरती स्केटिंग करतात, त्याला डाऊनहिल म्हणतात. डाऊनहिल स्केटिंग. ते मी तुम्हाला जे म्हटलं ना 13 डिसिप्लिन आहेत, त्याच्यामध्ये हे सगळे डिसिप्लिन आहेत. सो आपण असं थोडंफार आम्हाला जेव्हा कोच करतो आम्ही तेव्हा आम्हाला मुलांचा कल कुठे असेल कळतो. एखादा मुलगा स्पीड नाही चांगलं करू शकत, भीती असेल किंवा बॅलन्स रिलेटेड त्यांना काही चांगलं करता असेल तर दे कॅन गो टू रोलर हॉकी, दे कॅन गो टू इनलाईन हॉकी, दे कॅन गो टू स्केटबोर्डिंग. बरोबर. स्केटबोर्डिंग हा ऑलिम्पिक स्पोर्ट आहे, वेगळा स्पोर्ट आहे. सो आपल्या 13 डिसिप्लिनमध्ये स्केटबोर्डिंग हा ऑलरेडी पार्ट ऑफ ऑलिम्पिक आहे. अच्छा. सो आपण नेहमी
बोलताना रोलर स्केटिंग इज ऑलिम्पिक स्पोर्टच म्हणतो, पण त्यातल्या 13 डिसिप्लिनमधलं आत्ता सध्या स्केटबोर्डिंग हे एकच डिसिप्लिन ऑलिम्पिकमध्ये खेळलं जातं. अच्छा. आत्तापर्यंत इंडियातल्या कुठल्या ॲथलीट्सनी असं काही प्रभावी हे केलं नाही की आपण एलिजिबल झालं क्वालिफिकेशनला. पण येऊन फार वर्ष नाही झालेले आहेत. आपण एवढ्या कमी वेळात कारण ऑलिम्पिक हा खूप मोठा इव्हेंट आहे, म्हणजे इट्स अ व्हेरी बिग प्लॅटफॉर्म. पण माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे कोच म्हणून की पालकांनी, आम्हाला खूप सारे पालक असं विचारतात की सर हा स्पीड स्केटिंग हे ऑलिम्पिकमध्ये आहे का, असा मला प्रश्न आहे. माझ्या अनुभवात असे सुद्धा ॲथलीट्स आहेत, काही पालकांनी एका चांगल्या मुलाला कॉम्पिटेटिव्ह करत असताना त्यांनी स्पोर्ट्स स्विच केला बिकॉज हा स्पोर्ट ऑलिम्पिकमध्ये नाही आहे. सो मला पालकांना असं नेहमी सांगावं असं वाटतं की आपण जेव्हा ऑलिम्पिकबद्दल बोलत असतो तेव्हा तो पर्टिक्युलर खेळ किती मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळला जातो हा एक पार्ट आहे, पण आपलं चाइल्ड त्या प्लॅटफॉर्मवर खेळायला कधी तयार होऊ शकतं ही दुसरी बाजू आहे. आणि जेव्हा आपण ऑलिम्पिकबद्दल बोलत असतो तेव्हा असं नाही आहे की तुम्ही तुमच्या मुलासाठी वेळ, तेवढे पैसे किंवा तेवढे चांगल्या लेवलचं ट्रेनिंग दिलं म्हणजे त्यांनी त्या मुलांनी किंवा त्या मुलींनी जाऊन ऑलिम्पिकमध्येच पार्टिसिपेट केलं पाहिजे. ती एक खूप मोठी प्लॅनिंग आणि प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. जसं की पहिलं आहे आपली डिस्ट्रिक्ट लेवलची कॉम्पिटिशन जिंकणं. कारण तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जेव्हा ट्रेनिंग घेत असता तेव्हा ट्रेनिंग घेत असताना तुम्हाला रेसमध्ये येणारा अनुभव हा प्रचंड वेगळा असतो. त्याच्याबद्दल तुम्ही मुलांना साधारण अवेअरनेस क्रिएट करू शकता, बट तो एक्सपिरियन्स नाही देऊ शकत. कारण रेसमध्ये येणारी सिच्युएशन ही माहिती असू शकते पण ती सरप्रायझिंग पण असू शकते. सो त्याचा अनुभव घेत आपण स्टेजेसनुसार वर जाणं. बरं, या खेळातला बिगेस्ट प्लॅटफॉर्म काय आहे तर तो आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप. मग आपण आपल्या मुलांना ट्रेन करताना डिस्ट्रिक्टवरनं स्टेटनंतर नॅशनलमध्ये क्वालिफिकेशन, तुम्ही नॅशनलमध्ये मेडल थोडं एकपेक्षा जास्त वेळा जिंकत राहणं, तुमच्या राईट एजमध्ये आल्यावर तुम्ही इंडियन टीमच्या ट्रायल्सला एलिजिबल होणं, यासुद्धा खूप मोठ्या मोठ्या स्टेप आहेत. सो पहिलं आपण इंडियन टीम्सच्या ट्रायलला एलिजिबल होणं, त्यासाठी तुम्हाला नॅशनल मेडलिस्ट असणं आहे. सो हे क्रायटेरिया खूप हार्ड आहेत, ते सेट केलेले आहेत आणि मुलं तशीच अचीव्ह करत स्टेप बाय स्टेप जातात. सो पहिलं आपलं चाइल्ड इंडियन टीममध्ये सिलेक्ट व्हावं, त्यानंतर त्यांनी एशियन चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट करावं. एशियन चॅम्पियनशिपमध्ये जेव्हा आपण पार्टिसिपेट करायला जातो तेव्हा येणारे 11-12 देश हे खूप कॉम्पिटेटिव्ह असतात. तिथे आपण ओव्हरऑल आपल्या मुलाचं काय टार्गेट आहे किंवा काय अचिव्हमेंट आहे, पहिल्या एशियन्समध्ये आपण कितव्या नंबरवर येतो आहे ओव्हरऑल, त्यानंतर आपण मेडल टॅलीमध्ये येतो आहे का, त्यानंतर नेक्स्ट गोल शुड बी ॲट वर्ल्ड चॅम्पियनशिप, अगेन कमिंग इन टू टॉप 5, टॉप 10. कारण ती सोपी गोष्ट नाही आहे. जगातल्या एवढ्या सगळ्या टॅलेंटेड ॲथलीट स्केटर्सबरोबर आपण रेस करत असताना त्या नंबरवर येणं आणि मग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकल्यानंतर आय थिंक नेक्स्ट स्टेप जर आपण ऑलिम्पिक विचार केली तर ती ठीक आहे, पण तोपर्यंत आपण तिथे पोचलं पाहिजे आणि तिथे पोचण्यासाठी आपण त्या खेळाबरोबर राहिलं पाहिजे. सो कधी कधी थोडं ओव्हर ॲम्बिशियस असणं चांगलं नाही आहे, की एखादा पालकांना असं वाटतं की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत ज्याच्यातनं मी त्या ॲथलीटला सपोर्ट करू शकतो कुठल्याही लेवलवर गरज लागली तर. नुसतं ते असून सोपं नाही आहे ते. आणि जेव्हा आपण ऑलिम्पिकबद्दल बोलत असतो, ऑलिम्पिक हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. तर तिथे पोचण्याआधी ज्या छोट्या छोट्या स्टेप्स आहेत त्या अचीव्ह झाल्या पाहिजेत. त्या अचीव्ह होत असताना येणारे अनुभव, तुम्हाला त्या मुलाचं लायकिंग, सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या चाइल्डनी तो स्पोर्ट मोर दॅन विनिंग एन्जॉय केला पाहिजे. सो ते कंपल्शन नाही आहे. मुलं शाळेत जातात आणि शिकतात बिकॉज आईबाबांना हवं आहे मी शिकावं, असं नसावं ते. मला तो खेळामध्ये पार्टिसिपेट करायला आवडतो आणि मी थरली एन्जॉय करतो, असं जे चाइल्डचा अप्रोच असतो ना, त्याची अचिव्हमेंट नेहमी जास्त होऊ शकते दॅन फोर्स. तो फोर्स कुठेही नसावा. राईट. सो आय थिंक पेरेंट्सचा रोल असा पाहिजे की उगाच प्रेशराईज नाही करायला पाहिजे. खूप महत्त्वाचा. म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की त्या मुलाचे 2 कोच असतात जो कॉम्पिटेटिव्ह करत असतो. एक कोच जो आम्ही आमचा रोल करतो, जो आमचं काम आहे 50%, आणि 50% त्या मुलाचे कोच त्याचे पेरेंट्स असतात. सो जेव्हा कोच आणि पेरेंट हे दोघं सिंकमध्ये असतील तेव्हा त्या मुलाची अचीवमेंट खूप काही लेवलवर जाऊ शकते. कारण की या सगळ्या जर्नीमध्ये त्यांचं रेग्युलर ट्रेनिंग, त्यांचं डाएट न्यूट्रिशन, त्यांची स्लीप, त्यांचं एज्युकेशन प्लॅनिंग, कारण की तुम्ही कितीही लेवलवर खेळ खेळत राहिला तरीसुद्धा तुम्हाला अभ्यासाला प्राधान्य पहिलं द्यायचं आहे. आणि जेव्हा तुमची स्टडी आणि स्पोर्ट हे दोन्ही करायचं असतं तेव्हा ते आणि त्यासाठी मी सगळ्या मुलांना सांगतो, कारण आपल्या खेळामध्ये किती अशी मुलं आहेत. रिसेंटली जो वर्ल्ड चॅम्पियन झालेला मुलगा आहे तो इंजिनिअरिंग शिकतोय. किती अशी मुलं आहेत जी मेडिसिन करताना कितीतरी वेळा नॅशनल चॅम्पियन झालेत आणि इंटरनॅशनल मेडलिस्ट झालेत. हे सहज शक्य झालं आहे बिकॉज बेटर टाईम मॅनेजमेंट. आणि ही मुलं हे सगळ्या गोष्टी या खेळात राहूनच शिकलेत की तुम्हाला तुमचा टाईम प्रचंड चांगल्या पद्धतीने मॅनेज करायला लागतो. तुम्ही सगळीकडे नाही पोचू शकत, तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज सेट करायच्या. सो तुमचा अभ्यास आणि तुमच्या ट्रेनिंग आणि या दोन्ही गोष्टी एकत्र ठेवून असंख्य मुलांनी या सगळ्या अचिव्हमेंट्स केले आहेत. आणि रादर मला अभिमानाने सांगायला वाटतं की
इंटरनॅशनल मेडल अचीव्ह केलेल्या मुलांमध्ये 50% पेक्षा जास्त मुलं आहेत जी अकॅडमिक्समध्ये टॉप लेवलवर आहेत. प्लस दे हॅव अचीव्ह व्हेरी व्हेरी गुड. सो कुठे असं कोणाला असं वाटत असेल की नाही खेळ करताना तुम्हाला अभ्यासाकडे तुमचं दुर्लक्ष होतं, तर तसं नाही आहे. आत्तापर्यंत कॉम्पिटिशनमध्ये रोलर स्केटिंगच्या बाबतीत, कारण आम्ही सुद्धा अवेअरनेस करताना आम्ही खेळाच्या बरोबर अभ्यासाला तेवढंच महत्त्व देतो. सो प्रत्येक मुलगा जो चांगल्या लेवलवर करतो, की आत्ता काही बॉईज असे आहेत ज्यांनी करिअरमध्ये एज्युकेशन नंतर थोडासा ब्रेक घेतला आहे आणि ते कॉम्पिटिशनवर फोकस करतायत, कारण थोडंसं तुम्हाला प्रिपरेशनला जास्त टाईम द्यावा लागतो. पण त्या मुलांचं एज्युकेशन प्लॅटफॉर्म रेडी आहे. सो जेव्हा ते 2 वर्षानंतर ठरवतील तेव्हा दे कॅन गो टू द रिस्पेक्टिव्ह जॉब्स ऑर अदर बिझनेसेस दे वॉन्ट टू स्टार्ट. आणि प्लस तुम्ही या खेळाचा पार्ट असल्यामुळे या खेळामध्ये मिळणारे जे ॲडव्हान्टेजेस आहेत, जसं इंटरनॅशनल मेडलला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट ज्या कॅश स्कॉलरशिप्स देते, जसं आत्ता एशियन गेम्समध्ये आपल्या टीमनी 2 ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानंतर त्यातली 2 मुलं महाराष्ट्रातली म्हणजे पुण्याची आहेत, आपल्या टीमसोबत करणारी आहेत. त्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने तसं कॅश अवॉर्ड त्यांचं 75 लाख येतं, पण ते त्यांना 25-25 मिळालं कारण रिले टीममध्ये त्यांचं पार्टिसिपेशन होतं. प्लस तुम्हाला महाराष्ट्र शासनाने दिलेला जो क्रीडा पुरस्कार आहे तो तुमच्या साधारण 5 वर्षाच्या नॅशनल चॅम्पियनशिपमधल्या अचिव्हमेंट्सवर दिला जातो. सो तुमचे तेवढे गुण व्हावे लागतात, तेवढे नंबर ऑफ. सो तुमच्या 5 वर्षाच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये तुमच्या 3 वर्षाचा प्रोग्रेस चेक केला जातो. त्याला मिळणाऱ्या पॉईंट्सच्या बेसवर तुम्हाला शिवछत्रपती अवॉर्ड म्हणून अवॉर्ड मिळतो. आणि या मुलांनी जर का वेळेमध्ये सगळं प्लॅनिंग केलं, जसं तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अभ्यास करता, मुलं शाळेत जातात, मग कॉलेजमध्ये कुठलं करिअर चूज करायचं आणि आपण पुढे जातो, तसं खेळामध्ये आपण करू शकतो, रोलर स्केटिंगमध्ये आपण करू शकतो. तुम्ही जर का या सगळ्या गोष्टी केलात आणि टाईमली या गोष्टींना टार्गेट करत ते अवॉर्ड्स मिळवत गेलात, तर स्पोर्ट्स कोट्यामध्ये तुम्हाला 5% रिझर्वेशन असतं. सो तुम्ही गव्हर्नमेंटचे कुठलेही जॉब जेव्हा ऑप्ट करता आणि त्या दरम्यान तुमची स्पोर्ट्समधली अचिव्हमेंट असेल, तर त्या 5% रिझर्वेशनमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. भारतामध्ये कितीतरी असे रोलर स्केटिंग करणारी किंवा रोलर स्पोर्ट्सचा पार्ट असणारी लोक जे गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये आहेत. पंजाब पोलीस असेल, हरियाणा पोलीस असेल, MSCB बोर्ड असेल किंवा इन्कम टॅक्स असेल, अशा प्रचंड डिपार्टमेंटमध्ये ती लोक काम करतायत. प्लस ते खेळासाठी कॉन्ट्रीब्यूट करत राहिले. प्लस आपल्याकडे अर्जुना बॉडी ॲथलीट्स आहेत. सो या सगळ्या ॲडव्हान्टेजेस आपल्या मुलाला मिळत राहतील आणि प्रत्येकाने असं प्लॅन करत गेलं, तर तुम्ही जर का तसं करत गेला, त्या अचिव्हमेंट्स येत आल्या, तर आय थिंक मोर नंबर ऑफ अवॉर्डीज अँड मोर नंबर ऑफ ॲथलीट्स असतील जे या सगळ्या बेनिफिट घेऊन मग आपला जो करिअरचा विषय येतो ती चिंता राहणार नाही आहे. कारण की आपण आपल्या करिअर पाथमध्ये डिसिप्लिन ठेवलं, आपण या खेळामध्ये सगळ्या गोष्टी अचीव्ह करत आलो, तर तुमचं सिरियस प्लॅनिंग असेल तर या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि सक्सेस हा अपडाऊन होत असतो. कधी नाही मिळालं तर सोडून नाही द्यायचं. आपण प्रयत्न नीट चांगल्या पद्धतीने करत राहायचे. त्या प्रोसेसवर आपण फेथ ठेवलं तर, कारण खूप मुलांच्या बाबतीमध्ये आता आनंद कुमारचं ज्युनियर मेडल जेव्हा 2021मध्ये आलं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये, तेव्हा त्याचा स्केटिंग जर्नी बघितलं तर तो वयाच्या ऑलमोस्ट 4थ्या वर्षापासून करत होता. सो त्याच्या आयुष्यातलं पहिलं मेडल त्याला 15 वर्षी आलं. विक्रम सिद्धांत ज्यांचं एशियन चॅम्पियनशिपमध्ये मेडल आलं ते 2016 ते 18च्या दरम्यान आलं इंडिव्हिज्युअल. बट ते स्टार्टेड स्केटिंग 1999-2000मध्ये. सो तुमचं पहिलं सिनियर मेडल 18 वर्षात. सो त्यानंतर येणारे मेडल्स फटाफट येतात, पण ते पहिलं मेडल यायला वेळ लागतो. आणि हे सगळं जर का पालकांनी लक्षात ठेवलं आणि थोडंफार कुठल्याही खेळाला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही बघावं, की आत्ता इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही SIP केला तर तुम्ही 5 वर्षात रिटर्न नाही एक्सपेक्ट करू शकत, तर खेळात का? आणि त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा असं नाही विचार करावा की मेडलमुळेच फक्त जज करावं मुलांना. करेक्ट. ओव्हरऑल त्यांची पर्सनॅलिटी काय होते, ॲज अ ह्युमन बिंग ते काय होतात, फिजिकल फिटनेस त्यांची. आणि आत्ताच्या जगामध्ये असलेलं सगळ्यात मोठं चॅलेंज इज मेंटल फिटनेस. कारण की मला बऱ्याचदा असं मी नेहमी मुलांना आणि पालकांशी बोलताना बोलतो, आजकालच्या मुलांना जिंकण्यापेक्षा हारणं शिकवा, कारण की ते थोडं अवघड आहे डायजेस्ट करणं. सो खेळ स्पॉट कुठलाही असेल किंवा स्पेशली रोलर स्केटिंगबद्दल मी म्हणेन की टीचर्स यू हाऊ आफ्टर म्हणजे तुम्ही जिंकत नाही त्यानंतर कमबॅक करणं. आणि आयुष्य इज ऑल अबाउट दिस, की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आयुष्यामध्ये आपण प्रत्येक एक्झाम किंवा प्रत्येक स्पर्धा नाही जिंकणार आहे, पण आपण ती स्पर्धा नाही जिंकल्यावर आपण गिव्हअप नाही करायचं आहे. आणि आय थिंक या प्रकारचं एज्युकेशन जर का आपल्या मुलांना काही देऊ शकतं ते खेळाचं मैदान देऊ शकतं. आय विल स्पेसिफिकली स्पीक अबाउट रोलर स्केटिंग बिकॉज मी त्या खेळाचा पार्ट आहे 40 वर्ष. सो माझं नेहमी म्हणणं असतं पालकांना की ते पोडियमच्या ज्या 3 पोझिशन्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपलं चाइल्ड काय अचीव्ह करतं हे बघा. त्या 3 पोझिशन्स व्यतिरिक्त खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपलं चाइल्ड जर का त्या खेळाचा पार्ट राहिला तर अचीव्ह करतं. आणि आय थिंक त्याच्यावर फोकस जर आपण केला तर कधीच, म्हणजे एव्हरी चाइल्ड इज अ विनर ॲट द एंड ऑफ द डे.
आणि जे तुम्ही म्हटलात स्टेट लेव्हल, डिस्ट्रिक्ट लेव्हल, स्टेट आणि नॅशनल, तर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक एज ग्रुप आहे? म्हणजे आता म्हणजे 5 नंतर जसं तुम्ही म्हणतात, की फर्स्ट कॉम्पिटिशन 6 to 7 इयर्समध्ये इंट्रोड्यूस करावी. राईट. सो एज ग्रुप काही आहे? हो आहेत. एज ग्रुप आहेत. 5 वर्षापासून वरच्या मुलांना वेगवेगळे एज ग्रुप आहेत. 2-2 वर्षाच्या डिफरन्सवर एज ग्रुप आहेत. ओके. सो 5 to 7, 7 to 9, 9 to 11, 11 to 14, 14 to 17 आणि अबाव 17. अच्छा. सो 14 to 17 हा ज्युनियर येतो. ओके. अबाव 17 हा सिनियर येतो साधारण. आणि बाकी सगळे 2-2 वर्षाचे एज ग्रुप आहेत. गर्ल्स बॉईज सेपरेट ओके. स्पर्धा असतात. ओके. सो मुलांना त्यांच्या आसपासच्याच एज ग्रुपच्या मुलांसोबत कॉम्पिटिशन करता येते आणि या प्रोसेसमध्ये मुलं खूप काही शिकतात. तुम्ही बघाल जर या खेळामध्ये 5 ते 7 किंवा 7 ते 9 मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची हेल्दी कॉम्पिटिशन होते. फक्त माझं वैयक्तिक मत असं आहे, मी जेवढं या खेळाला थोडंफार समजतो, अर्ली एजमध्ये खूप जास्त विनिंगवर लोकांनी फोकस नाही करावा. जर ते त्या फ्लोमध्ये म्हणजे प्लेफुल एन्व्हायरमेंटमध्ये आपण आपल्या मुलाला कॉम्पिटिशन म्हणजे तुम्हाला जर का कधी जाऊन कुठली परीक्षा द्यायची आहे तर त्याचा अवेअरनेस असणं गरजेचं आहे. पण जरुरी नाही तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये किंवा प्रत्येक परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास व्हा. नाही जिंकता आलं ठीक आहे. कारण की जो तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये पीक करायचा एज आहे तो 13-13.5 ज्यामध्ये मुलांची फिजिकल आणि मेंटल ग्रोथ बऱ्यापैकी झालेली असते, जिथे त्यांना समज आलेली असते. कारण की फिजिकल ग्रोथ टाईममध्ये अर्ली एक्सपोजर टू द हार्डर ट्रेनिंग थोडंसं सायंटिफिकली राईट नाही आहे. आणि तुम्ही आपण जेव्हा असं म्हटलं वेस्ट डॉमिनेटेड स्पोर्ट, तुम्ही युरोप बघा, अमेरिका बघा किंवा कोलंबिया बघा, तिथे तुम्हाला कुठलीच मुलं बिटवीन 7 to 9, 7 to 14 असं काही फार काही अप्रतिम परफॉर्मन्स देत आहेत असं दिसणार नाही. कदाचित आपली मुलं तिथे जिंकायला गेली तर आपली मुलं स्ट्रेट फॉरवर्ड त्यांना हरवू शकतील. पण जेव्हा ते ज्युनियर गटामध्ये येतात तेव्हा ते स्टार्ट पिकिंग फिजिकली, ट्रेनिंग इंटेन्सिटी वाढवणं, कारण स्किल ऑलरेडी डेव्हलप झालेत तुमच्या एवढ्या वर्षामध्ये. सो फिजिकली तुम्ही थोडंफार जास्त सायंटिफिक वेनी अप्रोच करून ट्रेनिंग करणं आणि त्यानंतर रिझल्टही तसे येतात. आणि आय थिंक तो पॅटर्न भारतामध्ये खूप साऱ्या कोचेसनी जर अडॅप्ट केला तर आपल्याकडेही आत्ता जो येणारा रेशो आहे ॲथलीट्सचा, इंटरनॅशनल मेडल्सचा, जो पर्सेंटेज कमी कमी होत जातो आहे. कारण सिस्टमॅटिक वेनी जे ट्रेन करतात त्यांना तो फरक जाणवतो आहे. असे काही ॲथलीट्स आहेत जो एंट्री इयर ऑफ इंडियन टीम हॅज बिकम अ इंटरनॅशनल मेडलिस्ट ॲट द एशियन चॅम्पियनशिप. ते का झालं आहे? कारण की त्यांनी एक सायंटिफिक फॉर्मॅट फॉलो केला आहे आणि ते कम्युनिकेशन करत राहतात. सो प्रत्येकाने असा विचार करावा की आपण राईट वे ऑफ कॉम्पिटिशन, पालकांना एक्सपोजर द्यावं, कुठल्या स्पर्धा खेळाव्यात नाही खेळाव्या, आणि पालकांची वेळोवेळी संवाद साधला पाहिजे की काय इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग ते अर्ली विनिंग हॅबिट लागली आणि मुलांनी खूप जास्त जिंकायची सवय लागली आणि ते एका पर्टिक्युलर एजला आल्यावर नाही ते करू शकत. कारण की तेवढी लेवल ऑफ परफॉर्मन्स थ्रूआउट वर्षानुवर्षाच्या म्हणून कुठल्याच ॲथलीटला फिजिकली पॉसिबल नाही आहे, ज्याला आपण पिरियडिक ट्रेनिंग म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल एका ॲथलीट्सला आपण एखाद्या स्केटरला आपण एक पिरियडिक ट्रेनिंग फॉर्मॅट करत असेल आणि त्याच्या 6-8 वीक्सच्या पिरियडायझेशनमध्ये म्हणजे 1 वर्षाचा जर का तुम्ही ट्रेनिंग पिरियडायझेशन विचार केलं तर त्याचं पीकिंग म्हणजे पीक ऑफ परफॉर्मन्स जर एखाद्या वर्षाच्या मे, जून आणि जुलै महिन्यामध्ये प्लॅन केलेला असेल आणि तो त्याच वर्षाच्या जानेवारीमध्ये जर का एखादी स्पर्धा खेळत असेल तर आईवडिलांना आणि मुलांना आणि कोचला माहिती आहे की वी आर नॉट ॲट आवर पीक. सो त्या वर्षामध्ये येणाऱ्या स्पर्धेमध्ये जर आपला परफॉर्मन्स चांगला नाही आला तर ठीक आहे, ओके. काही हरकत नाही आहे. पण आपण खूप जास्त सोशल कमेंट्सवर लक्ष देतो आणि अर्ली एजमध्ये काही जण देतात. जी ॲथलीट सिरियस करतात त्यांना काही फरक नाही पडत. त्यांना कोच आणि आईवडील काय म्हणतात या गोष्टीशी महत्त्व असतं. सो तुम्हाला सगळ्यांना जाऊन सांगायची गरज नाही आहे मी माझ्या पीकमध्ये नव्हतो, बेस पिरियडमध्ये असताना माझ्याकडनं परफॉर्मन्स खूप निघणं एक्सपेक्टेड नाही आहे आणि आय एम ओके विथ दॅट. सो असा जर का सायंटिफिक फॉर्म्युला आपण फॉलो करत राहिलो की एका ॲथलीटनी जास्तीत जास्त 2दा किंवा मॅक्स 3 टाइम्स पिकिंग करावं. सो यू टेक केअर ऑफ युअर बॉडी वेल, यू टेक केअर ऑफ युअर ग्रोथ वेल, देन लॉंग टर्म मग तुम्ही पुढे जाऊन प्रायोरिटी सेट करू शकता की नाही मी ज्युनियर एज ग्रुपमध्ये आलो आणि माझ्यासाठी एशियन चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियन या 2च स्पर्धा महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही बाकीच्या स्पर्धांमध्ये जस्ट एक नॉट गोईंग ॲट हाय पिकिंग आणि परफॉर्म करत राहिला आणि त्या स्पर्धेच्या वेळेला तुमचं सायंटिफिक ग्राफ पिकिंगला आला प्रॉपर तर डेफिनेटली तुमचे रिझल्ट्स खूप चांगले असणार. कारण बॉडी बऱ्यापैकी कम्पॅरेटिव्हली फ्रेश असते, खूप जास्त तुम्ही हार्ड ट्रेनिंग नाही केलं आहेत. सो तो परफॉर्मन्स निघणं सहज शक्य आहे. आणि आपण जेव्हा म्हणतो न्यूट्रिशन रिकव्हरी, तेव्हा रिकव्हरी डझंट मीन आपण झोपून उठलं की आपला मसल रेडी असं नाही आहे. एक आपण जिममध्ये जरी ट्रेनिंग केलं एखाद्या मसलला आणि सोअर व्हायला लागला आहे, तुम्हाला रेप्युटेशन जात नाही, तर 3-4 days यू शुड नॉट ट्रेन फॉर दॅट मसल. ते तसं लॉजिक आहे. कधी कधी काही लोकांना, काही कोचेसला सुद्धा असं वाटतं की मोर यू ट्रेन बेटर यू परफॉर्म, असं नाही आहे. त्याच्यामध्ये आपण ॲथलीटचा जो रेसिंग टाईम आहे
तो रिड्यूस करत जातोय. आता आमच्या ऑब्झर्वेशननुसार असे काही ॲथलीट मी ट्रेन करतोय जे कॉम्पिटिटिव्ह रेसिंग सुरू केल्यानंतर वयाच्या म्हणजे 25वे वर्ष दे बीन रेसिंग अँड दे स्टील रेसिंग विथ द सेम कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट. इथे आपण एज म्हणतो, यंगर ॲथलीट विल बी लिटिल फिजिकली स्ट्रॉंगर, ओल्डर ॲथलीट मे नॉट बी ॲज स्ट्रॉंग ॲज देम. पण आपल्याकडे अशी एक्झाम्पल आहेत की 31 ते 33 वर्षाचा ॲथलीट इक्वली परफॉर्म करतोय, लिटिल बेटर परफॉर्म करतोय 22 आणि 23 वर्षाच्या मुलापेक्षा, वेरीन 22-23 वर्षाचा मुलगा फिजिकली त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. पण जस्ट बिकॉज त्यांच्या ट्रेनिंगची, त्यांच्या शरीराची त्यांनी खूप चांगली काळजी घेतली या पूर्ण 22-23 वर्षामध्ये. म्हणून तर अदरवाईज असं म्हणतात की इंडियामध्ये या स्पर्धेमध्ये कॉम्पिटेटिव्ह एज 24-26 पर्यंत ठीक आहे, त्याच्यानंतर मुश्किल. पण असं काही नाही आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही रॉंग प्रूव्ह करू शकता, पण त्यासाठी फॉर्मॅट सेट आहे. तुम्ही प्रत्येक स्पर्धा जिंकायला जाऊ नका. तुमच्या शरीराची चांगली काळजी घ्या, चांगलं न्यूट्रिशन राहिलं पाहिजे, चांगली रेस्ट, चांगला हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे, आपण पिरियडिक फॉर्म फॉलो केला पाहिजे. सायंटिफिक अप्रोच हा फार महत्त्वाचा आहे. खेळ आता एवढ्या लेवलवर एक्सपोज झाला आहे आणि जर तुम्हाला माहिती असताना तुम्ही त्याचा वापर नाही केला तर आपल्याला त्याचा फायदा नाही घेता येणार आहे. राईट. पण आय थिंक माहितीच नसतात या गोष्टी. म्हणजे हाफ काय, आय थिंक 90% गोष्टी तर पेरेंट्सना पण माहिती नसतात. सो आय थिंक चॅलेंज होतं की अकॅडमी तरी कशी निवडावी. आणि जरी हॉबी म्हणून जरी लहान मुलाला स्केटिंगला टाकलेत, जरी हॉबी असेल तरी इट शुड बी अ गुड अकॅडमी. सो या सगळ्या गोष्टी आय थिंक मॅटर करतात. सो तुमच्या बोलण्यावरनं मला आत्ता जाणवलं की आपली जी ट्रॅडिशनल जी शिक्षणाची जी आहे पद्धत, त्याच्यामध्ये असं आहे की 1 वर्ष मी आता पहिलीत जातो, मग माझ्याकडे एक टीचर असतात, मग मी दुसरीत जातो वेगळ्या टीचर असतात, मग तिसरीत जातो वेगळ्या टीचर असतात. इथे स्केटिंगमध्ये आय थिंक तसं नाही आहे. स्केटिंग किंवा कुठल्याही स्पोर्ट्समध्ये आय थिंक ॲथलीट व्हायचं असेल तर तुमच्याबरोबर तुमचा कोच हा थ्रूआउट तुमच्या त्या जर्नीमध्ये असतो लर्निंगच्या 5 वर्ष 10 वर्ष. आणि त्याच्यावरती तुम्ही कोच म्हणून खूप बारीक लक्ष ठेवता की ह्याचा परफॉर्मन्स कुठे गडबड होतीये, कुठल्या या महिन्यामध्ये त्याचा पीक परफॉर्मन्सला आहे, या महिन्यामध्ये तोचा फॉर्म नाही आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं की हे वी कॅन रिलेटेड टू आपलं ओल्डर एज्युकेशनल सिस्टम, जिथे आपण लहान मुलाला गुरूंकडे पाठवायचो आणि मग ते पूर्ण त्याला ट्रेनच करून द्यायचे. तर ही त्या टाईपची पद्धती आहे. आय थिंक लोक अवेअर नाही आहेत तेवढी. लोकांना असं वाटतं की काय आपलं स्केटिंगच्या क्लासला घाला, 6 महिन्यात स्केटिंग येतं, त्याच्यानंतर माझा मुलगा रेडी आहे, कुठली तरी कॉम्पिटिशनमध्ये टाका आणि मग नंतर त्याने नाही केलं तरी चालेल. इट्स नॉट लाईक दॅट. आय थिंक एक ॲडव्हान्टेज मला असा झाला की मी स्वतः स्केटर असल्यामुळे मला खूप साऱ्या गोष्टी माहिती होत्या. आणि मी तसं बघायला गेलं तर मी एक स्ट्रगलिंग स्केटर होतो, कारण की मला काही इन्फॉर्मेशन नव्हती. म्हणजे मी 90 साली जे चॅम्पियन होते त्या लोकांना असं विचारलं होतं की तुम्ही काय ट्रेनिंग करता जेणेकरून आम्ही तसं अडॅप्ट करू शकतो. तेव्हा तो मला 1990 असं म्हटलं होतं की तू मला 35,000 रुपये दे, मी तुला माझा प्रोग्राम देतो. त्यावेळेस मी जर कुठल्या टूरला गेलो 15 दिवस तर माझं बजेट 350 रुपये नसायचं. मी त्याला 35,000 रुपये देणं. आणि मग तो स्पर्धक अमेरिकेत गेला, ट्रेनिंग करून आला. तो आल्यानंतर आम्ही 1.5 महिन्यात एकत्र रेस केली. त्या स्पर्धेमध्ये तो पहिला आला, मी तिसरा आलो. त्याच्या टायमिंग आणि माझ्या टायमिंगमध्ये 2.5 सेकंदाचा फरक होता. त्यावेळेस मला 92 साली असेल, मग त्यावेळेस मला असं कळलं की असं काही नाही आहे. आणि भारतामध्ये जर ही सुविधा अवेलेबल नाही, कारण असं नाही आहे की मी फायनान्शियली चॅलेंज फॅमिलीत नव्हतो, पण त्यावेळेस तेवढी मानसिकताही नव्हती की कुठल्याही खेळावर आईवडिलांनी एवढे कारण माझे वडील 28-25 लोकांचा परिवार सांभाळायचे. सो आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो, आत्या काका सगळे एकत्र. तर त्यावेळेस बजेट लिमिटेशन असायचं. मग तेव्हा माझ्या डोक्यात आलं की हा खेळ मला खेळायचा आहे तर मला स्वतःला अभ्यास करायला लागणार आहे. आणि भविष्यामध्ये मी जर का कधी असा विचार केला की मला याच खेळाबरोबर राहायचं आहे, कारण तेव्हा मला माहिती नव्हतं की मी किती वर्ष या खेळाचा भाग राहीन, तर मला या खेळासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म क्रिएट करायचा आहे. आणि मग त्या जर्नीमध्ये मला नॉलेज मिळत असताना मी दुसऱ्या सो मला जर असं वाटतंय की आपण 3 वेगवेगळे कोचेस आहोत. मी लेवल 1 आहे, या लेवल 2 आहेत, आपण लेवल 3 आहात. मला जेव्हा कळते की माझी शिकवण्याची क्षमता इथे रिस्ट्रिक्ट होते, जेणेकरून मला माझ्या मुलाला किंवा माझ्याकडे येणाऱ्या स्टुडंटला मी जास्त इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत आहे. आय शुड मर्ज विथ हर दॅट. आपण एक कॉमन सेशन करावे, जे मी आत्ता दुसऱ्या कोचेससाठी करतोय. मी आत्ता खूप साऱ्या कोचेसला अपील करतो की तुम्ही या आणि माझ्याबरोबर कॉमन सेशन्स करा, आणि मी तुम्हाला शिकवतो की कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे. आणि ते काही कोचेस येतात आणि आम्ही एकत्र कॉमन सेशन्स करून बाय लर्निंग फ्रॉम हर की मी इनडायरेक्टली माझ्या स्वतःला लेवल 2 वर नेतोय. कारण मग माझ्याकडे आत्ता मी पहिल्या लेवलनंतर इकडे घेऊन जातोय मुलं, आता मला दुसऱ्या लेवलनंतर कदाचित आणायला लागतील, ऑर मे बी डायरेक्टली हॅव टू गेट इट टू यू लेवल 3 की आता नेक्स्ट काय, असं कोचेसनी आपापसात करावं त्याच्यामध्ये. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना थोडेफार कोचेस आणि थोडेफार पालक पण चुकतात. जिंकायला कधी लागेल
हो, एक्झॅक्टली. आणि मग कोचेसला असं वाटतं की इनडायरेक्टली शेवटी हे प्रोफेशन आहे की तुम्ही माझे क्लायंट आहात आणि तुम्ही मला फीस देत आहात तर मला तुम्हाला इन रिटर्न काहीतरी मिळवून द्यायचं आहे. सो आय स्टार्ट पुशिंग युअर डॉटर टू विन. आणि मग त्या फॉर्मॅटमध्ये यू अगेन कम इन द सेम लाईन. कारण मी आत्ता बघतो ओव्हरऑल ज्या कुठल्या कॉम्पिटिशनला आपली मुलं खेळतात, मी नॅशनल टीम कोच आहे, मला या खेळामध्ये आत्ता इतकं सगळं नॉलेज आहे की म्हणजे ऑलमोस्ट असं वाटतं की आता काही नाही राहिलं शिकायचं कधी कधी. पण तसं नाही आहे, खूप आहे. आणि मी स्पर्धांना बसतो तेव्हा 7व्या एजपासून 13व्या वर्षाच्या मुलांमध्ये जर का 50 मुलं जिंकत असतील तर माझी 2च स्टुडंट असतात फक्त त्याच्यात. हार्डली देर इज 3rd or 4th. सो दे आर नॉट विनिंग. पण मी पालकांशी रेग्युलर संवाद ठेवतो. सो जी मुलं ॲडव्हान्स टीम माझ्याबरोबर ट्रेन करतात 40 मुलं, दे पेरेंट्स नो की व्हॉट आर देअर प्लॅन्स. त्यांना आयुष्यात कधी काय करायचं सगळं माहिती आहे. सो ते सॉर्टेड आहेत. पण मी नंतर दुसऱ्या रेषे बघतो ज्युनियर लेवलपासून पुढे जेव्हा जातात त्या या जर्नीमधनं येणारी किती मुलं कन्वर्ट होत आहेत ॲज अ ज्युनियर ॲथलीट. बाय द टाइम दे कम टू दॅट लेवल दे आर ऑलरेडी रेडी टू क्विट द स्पॉट. बरोबर. कारण फिजिकली तुम्ही त्यांना एवढं जास्त बर्नआउट केलं आहे की त्यांच्यात ती क्षमताच नाही. आपण म्हणतो ना एक स्टॅग्नन्सी आहे ना किंवा फटीक म्हणतो की तुम्ही तुमच्या बॉडीला एवढं टॉर्चर करून टाकता त्यावेळेत की जो फटीक येतो तेव्हा तुम्ही तुमचा बेस्ट परफॉर्मन्स पण अचीव्ह नाही करू शकत कारण तुम्ही ओव्हरडू केलेलं आहे. माझ्या माहितीतला एक ॲथलीट आहे, त्याचं नाव नाही मी आता घेणार. त्याच्या आईनी त्याला म्हणजे ही वॉज वन ऑफ द प्रॉमिसिंग स्केटर ज्यांनी भारतासाठी खूप काही अचीव्ह केलं असतं. म्हणजे लहान वयातच दिसत होतं की तो खूप टॅलेंटेड आहे, हार्डवर्किंग होता. तो कोचबरोबर ट्रेन करायचा आणि सगळे त्याला एनकरेज करायचे. मीही करायचो, तो माझ्याबरोबर करत नव्हता, दुसऱ्या टीमसोबत करायचा. पण मी त्यांना नेहमी एनकरेज करायचो, तुला लाईफमध्ये काही लागलं तर प्लीज कम टू मी, आय विल बी मोर दॅन हॅपी टू हेल्प. विच मी नेहमी करतो ते. आणि करता करता त्यांनी पहिल्या वर्षी ज्युनियरमध्ये ब्रॉन्झ मेडलिस्ट झाला एशियन. सो मी त्याला म्हटलं की तुझ्यामध्ये पूर्ण क्षमता आहे, तू भारतासाठी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडल आणू शकतोस कारण की तू त्या लेवलचं टॅलेंट आहे तुझ्यामध्ये. आणि मुंबईमध्ये नॅशनल सिलेक्शन चालू असताना एका रेसमध्ये त्याला सिरियस पुल झाला आणि त्यानंतर त्याला मी घेऊन गेलो होतो हॉस्पिटलमध्ये आणि त्या तिथे मी असल्यामुळे. आणि मी डॉक्टरांकडे गेल्यावर जे मला कळलं की हिज मसल्स आर सो स्टिफ. आणि नंतर आम्ही डिटेलमध्ये गेलो तेव्हा असं कळलं की आई त्याला दिवसात 6 सेशन करवायची दुसऱ्या ठिकाणी नेऊन. आणि त्याला डॉक्टरांनी असं सांगितलं की नाव यू स्टार्ट ट्रेनिंग, यू स्टार्ट म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी सिरियस इंजरीज होत राहतील आणि त्या इतक्या येऊ शकतील की बिलो बेली तुला पॅरालाइज पण होऊ शकतोस तू. सो आता आयुष्यात तुला काही करायचं असेल तर पहिलं तू कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट बंद कर, यू फोकस ऑन रिहॅब. आणि मग त्या मुलांनी त्याच्या पीक ऑफ हिज लाईफ त्याला हा स्पोर्टला अलविदा म्हणायला लागलं आणि तो रिहॅब करायला लागला. आता तो आधेमध्ये स्केट करतो बट ही इज हेल्दी अँड फिट. पण या सगळ्या गोष्टी का झाल्या हे पण आपण कधीतरी विचार करायला पाहिजे. आणि प्रमाण कमी आहे, अवेअरनेस वाढला आहे बऱ्यापैकी. पण जी लोक करतायत ना त्यांनी करू नका, मुलींना करू नका. स्पेशली मुलांना तुम्ही करताय तेही चुकीचंच आहे. पण डोंट ट्रेन युअर गर्ल चाइल्ड सो हार्ड टिल द टाइम दे गो टू दॅट पर्टिक्युलर एज वेअर यू कॅन आस्क देम टू डू मोर ऑफ फिजिकल. कारण की हा जर आपण भविष्याचा विचार नाही केला तर आपण हेल्दी जनरेशन नाही घडवत आहे. कारण स्पोर्ट, विनिंग, करिअर हे फार महत्त्वाचं आहे बट आयुष्यापेक्षा महत्त्वाचं नाही आहे. आणि आपल्या सगळ्यांना आवडेल, आईवडिलांनाही आवडेल, कारण आईवडील प्रयत्न करतात आपण आपल्या मुलाला बेस्ट द्यावं. बेस्ट इज वॉट? एक्सपेन्सिव्ह नाही, हेल्दीस्ट लाईफस्टाईल विथ बेस्ट एन्व्हायरमेंट, चांगल्या कल्चरमध्ये, चांगल्या विचारांमध्ये तुम्ही मोठं झाला आहे. कुठल्याही आईवडिलांना आवडेल की तुमची मुलगी उद्या जाऊन जिंकते आहे पण तिचे ओव्हरऑल संस्कार कसे आहेत, ती 4 मुलांमध्ये जाते तेव्हा कसं बोलते, हा विषय तुम्ही बघा. जी मुलं मोठ्या लेवलवर या स्पॉटमध्ये अचीव्ह केलेले आहेत दे आर मोस्ट ऑफ देम आर मोर हंबल. ते जेव्हा फील्डवर उभं राहतात, ज्या दिवशी मी सोलारिसमध्ये उभा राहीन आणि मी सांगेन आय एम द लेवल 3 इंडियाज हायेस्ट ऑर मे बी वर्ल्ड्स वन ऑफ द हायेस्ट सर्टिफाईड, दॅट डझंट मॅटर देअर. बरोबर. ॲज लॉंग ॲज मी त्या मुलांना चांगलं शिकू शकलो, मी त्यांना माझ्याशी फ्रेंडली करू शकलो आणि मी त्यातनं एक जरी ॲथलीट घडू शकलो, मग ती अचिव्हमेंट त्या सर्टिफिकेटपेक्षा मोठी असं मला वाटतं. तो सर्टिफिकेशन वॉज नॉट डन टू शो समबडी, टू अपग्रेड माय नॉलेज. आणि त्या शिकलेल्या गोष्टींना मी माझ्या डे टू डे, कारण तुम्हाला कोणी असं फिक्स फॉर्मॅट नाही शिकवणार आहे. तुम्ही जे शिकला, तुम्हाला रोज हार्डवर्क करायचं आहे, ते तुम्ही तुमच्या रोजच्या ट्रेनिंगमध्ये काय इम्प्लिमेंट करू शकता, तुम्ही काय मॉडर्न टेक्निक आणू शकता. कारण ज्या प्रकारे अमेरिकेत शिकवलं जातं, ज्या प्रकारे युरोपमध्ये शिकवलं जातं, ज्या प्रकारे दुसऱ्या प्रोग्रेसिव्ह नेशनमध्ये शिकवलं जातं, ते तुम्ही कॉपी पेस्ट नाही करू शकत. बरोबर. यू हॅव टू मॉडिफाय टू द इंडियन रिक्वायरमेंट. हे स्किल आहे, हे कोचेसने डेव्हलप करावं. मोर अँड मोर नंबर ऑफ कोचेस कॅन बी मोर टॅलेंटेड दॅन व्हॉट आय एम.
आज जर का त्यांना असं वाटत असेल की मी खूप जास्त प्रगती केली कारण मी रोज त्याच्यामध्ये राहतोय, मी 40 वर्षानंतर सुद्धा आज काही रिलेटेड वाटलं तर ते मी वाचतोय, मी समजण्याचा प्रयत्न करतोय. सो माझ्यामधला स्टुडंट आज पण जिवंत आहे आणि तो थ्रूआउट राहायला पाहिजे. देन ओनली आय विल बी अ प्रोग्रेसिव्ह कोच. मी ज्या दिवशी म्हणेन की आता ह्याच्या पुढे सर्टिफिकेशन नाही आहे, मी का शिकू, देन माय जर्नी इज ओव्हर. कारण मला जो माझा ॲथलीट येऊन प्रश्न विचारणार आहे, सो आमचं प्रोफेशन थोडंफार डॉक्टरसारखं आहे. तुम्ही येऊन जर विचारलं, आजही मोठे मोठे सर्जन सर्जरी करण्याआधी पाथ वाचून जातात ना. ते असं नाही म्हणत की मी 200 सर्जरीज केल्यात, मला काही करायची गरज नाही, तसं आहे ते. सो कोचेसनी जर अवेअरनेसनी ठेवला, पालकांनी राईट अकॅडमीज चूज केल्या, राईट कोचेस चूज केले, तर कुठलाही मुलगा, एनी चाइल्ड कॅन बी अचीव एनी लेवल. कारण कोणी रबर स्टॅम्प लावून नाही येते की हा हे मटेरियल. आणि मग लोक काही विचार करतात फॅमिलीजमध्ये, जेनेटिक्समध्ये कोणी ॲथलीट, डझंट मॅटर, असं काही नाही. आपण घडवावं तसं घडतो. सो चांगल्या परीने प्रयत्न करावे. आणि अर्ली एजमध्ये हे पण खूप फॅशन आहे मुलांमध्ये, आई वडील म्हणतात आय वॉन्ट हिम टू ट्राय डिफरंट स्पोर्ट. नसावं हो. ते नसावं, ती लहान आहेत. आपण का म्हणतो, म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स पर्टिक्युलर एजमध्ये का मिळतं, मॅरेजला पर्टिक्युलर एज काय आहे, तुम्हाला मॅच्युरिटी येते त्या वयामध्ये. मग आपली मुलं जोपर्यंत मॅच्युअर होत नाही, त्यांच्या आयुष्याचे सगळे डिसिजन्स आई वडिलांनी घ्यावे. सो या बाबतीत तुम्ही त्यांना फ्रीडम देऊ नका. त्यांना कपडे कुठले घालायचे आहेत विचारा, खाऊ कुठला खायचा विचारा, बट तुला काय करायचंय. मग मी स्विमिंग ट्राय करतो, मी ॲथलेटिक्स ट्राय करतो, मी टेनिस ट्राय करतो. मग 6-6, 8-8 महिन्यानंतर माझं असं मत आहे. मग बाय द टाईम तुम्हाला समजतं आपण काय करावं, तुम्ही 12-13मध्ये आलात आणि मग तुम्ही ठरवता नाही मी जो पहिला स्पोर्ट केला, लेट्स कंटिन्यू दॅट, आय वॉन्ट टू परस्यू दॅट ॲज अ कॉम्पिटेटिव्ह. युअर 50% टाईम आउट ऑफ युअर लाईफ इज ऑलरेडी गॉन. तुम्ही नाही काही करू शकत त्याच्यामध्ये. सो थोडं पेशन्स ठेवाय, खूप पुढचा विचार नाही करावा. तुम्ही बेटर अकॅडमीमध्ये आहात जिकडे नॉलेजेबल कोचेस आहेत आणि ते तुम्हाला एक प्रॉपर लॉंग टर्म प्लॅनिंग देत आहेत, हे तुम्ही हक्काने विचारावं. प्रत्येक पालकाने विचारावं की सर लॉंग टर्म प्लॅनिंग काय आहे. आई वडिलांनी त्या प्लॅनिंगवर कन्व्हिन्स व्हावं आणि मग कंटिन्यू करावं. बरोबर. कुठल्या स्पर्धा आपली मुलं खेळत आहेत, त्या स्पर्धा काय आहेत. कारण की असं होतं की कुठल्या तरी चुकीच्या स्पर्धांना मुलं जातात, त्या स्पर्धांचं सर्टिफिकेट घेऊन ते कुठल्या तरी अवॉर्डसाठी अप्लाय करतात आणि नंतर ते त्याला डस्टबिन दाखवला जातो आणि मग त्यांना कळतं की अरे ही स्पर्धा जी आपण त्यासाठी तुम्ही दिलेला वेळ, त्यासाठी दिलेले पैसे, त्यासाठी दिलेली मेहनत ही झिरो होती. थोडंफार कोचेसनी पण, मी असं म्हणत नाही की कुठल्या स्पर्धा खेळू नका, तुम्हाला खेळवायचे तुम्ही पालकांना सांगून पार्टिसिपेट करवा की दिस इज जस्ट फॉर दिस, याचा भविष्यात तुम्हाला काही फायदा नाही होणार आहे. ते मेडल तुमच्या शेल्फवर नुसतं दिसणार आहे. डोंट से इट इज नॅशनल, डोंट से इट इज इंटरनॅशनल, बिकॉज इट इज नॉट. आई वडिलांचा किंवा पालकांचा असा समज होतो की हेच मेडल सर्टिफिकेट्स मी माझ्या मुलीला दाखवीन तर ती ॲडमिशन घेईल. तुम्ही 10वीमध्ये जर का 10वीच्या वर्षामध्ये मुलं त्या वर्षामध्ये स्टेट चॅम्पियनशिप किंवा नॅशनलला जर का सिलेक्ट झाले असतील और मेडलिस्ट असतील तर तुम्हाला महाराष्ट्र शासन 25 गुण देतं. दॅट इज क्लोज टू 4%. सो जी मुलं मेरिटमध्ये काम करत असतात, ज्यांना कट ऑफ सीट्ससाठी पॉईंट्स महत्त्वाचे असतात, त्या मुलांना 95-96% 99% जाता येतं. तुम्हाला तुमचे एज्युकेशनचे सीट्स इझी अवेलेबल होतात. 12वीमध्ये तुम्ही सेम केलं तर तुम्हाला परत 25 गुण ग्रेस गुण आहेत, कारण तुम्ही क्रीडा प्रकारात या स्केटिंगमध्ये खेळलात म्हणून. सो या सगळ्या गोष्टींचा ॲडव्हान्टेज तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही मेन स्ट्रीममधल्या स्पर्धा खेळतायत, ना की कुठल्या स्पर्धात आणि ते सर्टिफिकेट तुम्ही दाखवलं इट इज गोइंग टू बी रिजेक्टेड. सो आपल्याला आई वडील म्हणून माहिती असलं पाहिजे, कोचेसनी पालकांना गाईड केलं पाहिजे की कुठल्या स्पर्धा घेतल्या. या गोष्टीचं नॉलेजच नाही आहे. लोकांना असं वाटतं नाही, हे आता आम्ही तुमच्याकडनंच ऐकतो, आम्हालाही माहिती नाही. माहितीच नाही. या सगळ्या स्पर्धात कितीतरी साऱ्या राज्यांमध्ये तुम्ही त्या वर्षी जर का इंडिया रिप्रेझेंट केलं असेल, फॉरगेट अबाउट विनिंग, तर तुमचं मेडिकल सीट फ्री आहे, ज्याची आज 1.5-2 कोटी रुपये किंमत आहे. सो तुम्हाला अशा प्रकारचे अवॉर्ड्स रिवॉर्ड्स आहेत. हरियाणासारखी स्टेट आहे जिथे खट्टर सरकार असताना त्यांनी मेडल लावून नोकरी आमची खूप सारी छोटी छोटी गरीब घरातली मुलं एशियन चॅम्पियनशिपमध्ये मेडल जिंकून सरकारी नोकरी काम करतायत, ज्यांना आयुष्यात खरंच खूप चॅलेंजेस आहेत. आईवडील शेतकरी आहेत किंवा त्यांना तेवढं एक्सपोजरच नाही आहे आणि ती सगळ्या सरकारी खात्यांमध्ये काम करतायत आणि त्याच्यासारखा मोठा आनंद काही नाही आहे. पण त्यांनी कधीच कुठल्या लोभापायी मेनस्ट्रीम स्पोर्ट सोडला नाही, त्या कॉम्पिटिशन सोडल्या नाहीत आणि त्या कोचेसला धरून राहिले. राईट एज्युकेशन फार महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती नसेल तर आज सोशल मीडिया किंवा गुगलवर आपण सगळ्या गोष्टी सर्च करू शकतो. सो माझं अपील आहे, ज्या कोचेसकडनं न कळत असं काही होत असेल त्यांनी ते टाळावं. ज्या पालकांना माहिती नाही त्यांनी राईट
वेनी आपण आपल्या पॉडकास्टमध्ये जी काही पॉसिबल इन्फॉर्मेशन आहे ती पास ऑन करायचा प्रयत्न करू की इंडिया लेवलवर कोणाला काय माहिती हवी असेल तर तुम्ही कुठे संपर्क करा. Right. तुम्हाला राज्यात माहिती हवी असेल तर तुम्ही कुठे संपर्क करा. पुणे जिल्ह्याशी रिलेटेड आता मी पुणे डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे. आम्हाला किती असे कॉल येतात. सो आम्ही प्रयत्न करतो कारण आमचं हे प्रथम कर्तव्य आहे या खेळामध्ये येणाऱ्या प्रत्येक पालकाला आणि प्रत्येक मुलाला आम्ही राईट इन्फॉर्मेशन द्यावी. बरोबर. आणि असं जर आपण करत राहिलो तर आपल्याला मिळणारी क्वांटिटी जी आहे ॲथलीट्स म्हणजे पॉप्युलरिटीमध्ये हा खेळ महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जास्त आहे. जेवढं आम्ही DSOK डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स ऑफिसमध्ये जातो तेव्हा पहिल्या 3 या खेळाची पॉप्युलरिटी आहे की अमंग स्कूल गोईंग किड्स जर का त्यांना ॲथलेटिक्स स्विमिंग नंतर कुठला खेळ खेळायचा आहे तर रोलर स्केटिंग. Right. पण त्याचा आपण कन्व्हर्जनसाठी फायदा घेतला पाहिजे. मोर अँड मोर ॲथलीट या खेळामध्ये जर जुळत राहिले, मेन स्ट्रीम स्पोर्ट करत राहिले, मेन स्ट्रीम कॉम्पिटिशन्स खेळत राहिले, आईवडिलांनी प्रॉपर प्रोग्रेशनकडे लक्ष दिलं, कोचेसनी प्रॉपर प्रोग्रेशनकडे लक्ष दिलं, तर आत्ता जी खंत माझ्या मनामध्ये की इंटरनॅशनल मेडल्स जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो किंवा भारताला मिळणारा वर्ल्ड चॅम्पियन, मला जेव्हा आपण तिकडे जातो तेव्हा आपण एक नेशन म्हणून रिप्रेझेंट करत असतो. 100% इंडिया इज वन. सो जिंकणारा प्रत्येक ॲथलीट आपलाच आहे. पण जेव्हा मी मागे येऊन परत विचार करतो की मी ज्या शहरामध्ये राहतोय, मी ज्या राज्यामध्ये राहतोय, त्या शहरातले आणि त्या राज्यातले ॲथलीट्स पण त्या लेवलला जर काही यायचे असतील तर मोर नंबर ऑफ कोचेसनी काम करायला पाहिजे. शेवटी तुम्ही तिथे जाता तेव्हा तुम्ही पुण्याचा स्केटर म्हणून नाही ओळखलं जाणार आहे, पण तो मेडल जिंकणारा स्केटर जर पुण्याचा असेल तर तो अभिमान डबल असला पाहिजे. आणि यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे. नो डाऊट चेन्नईचा स्केटर जिंकला म्हणजे ते कमी नाही, त्याचा आनंद तेवढाच आहे. पण जर दुसरी स्टेट तेवढी प्रोग्रेस होऊन तिथे जाते तर मग आपण का नाही, ही जिद्द आपल्यामध्ये यावी. आणि ते येण्यासाठी लोकांनी काम सुरू करावं. आणि ते काम उद्या होणार नाही आहे, 5 वर्ष 10 वर्ष लागणार आहे. सो तुमची तयारी पाहिजे रोज कष्ट करायची, त्या लेवलपर्यंत जायची. आणि आम्ही ते करत आलो म्हणून आम्ही इथे पोचलो. जर आम्ही तेव्हाच विचार केला असता की आपल्याला फायदा काय, आम्ही कधीच विचार नाही केला की करिअरमध्ये आपण काय अचीव्ह करू शकू. म्हणजे माझं लव्ह मॅरेज झालं आहे, सो माझी वाईफ मला सपोर्ट करत होती. पण एखाद्या व्यक्तीने विचार केला असता की तू खरं स्वतःचं घर घेऊ शकशील का. कारण मला असा प्रश्न विचारलेत की तुझ्या प्रोफेशनमध्ये तू स्वतःचं तरी घर कधी घेऊ शकशील का. ते क्वेश्चन्स होते लोकांचे. आणि असं नाही की आम्हाला त्यांनी डिस्टर्ब नाही केलं, पण आम्ही कधी विचार नाही केला विल दॅट बी पॉसिबल. दॅट हॅपन बिकॉज तुम्ही राईट वेमध्ये काम करत राहा, एव्हरीथिंग फॉल ऑन प्लेस. जसं लाईफच्या बाबतीत आहे तसं खेळाच्या बाबतीत सुद्धा आहे. तुम्ही राईट डिरेक्शनमध्ये करत राहा, एव्हरीथिंग विल फॉल ऑन प्लेस. गव्हर्नमेंटचे काही स्कॉलरशिप्स आहेत का, आणि ते पण म्हणजे काय क्रायटेरिया असतो, काय एजपासून, स्पेशली महाराष्ट्रामध्ये? आता खेलो इंडिया सारखं एक नवीन हे सुरुवात झालेली आहे. ओके. तर खेलो इंडियामध्ये आत्ता रोलर स्केटिंग अजून खेलो इंडियाचा पार्ट नाही झाला, बट इट इज इन प्रोसेस. ते लवकरच होईल. ओके. तर बाकीच्या खेळांना जसं बऱ्याचशा ॲथलीट्सकडनं असं कळलं आहे, गव्हर्नमेंटलाही कळलं आहे की युजली ॲथलीट्सला अवॉर्ड किंवा रिवॉर्ड्स मिळायला जातात जेव्हा ते काहीतरी अचीव्ह करतात तेव्हा. पण तुम्ही त्यांचा अचिव्हमेंटच्या आधीचा जर्नी बघितला तर बरेचसे ॲथलीट मोस्टली चॅलेंजिंग बॅकग्राऊंडवरनं येतात. म्हणजे फुटबॉलर्स बघा किंवा दुसरे कुठलेही ॲथलीट्स, सो ते खूप चॅलेंजिंग बॅकग्राऊंडमधून येतात. तर तेव्हा गव्हर्नमेंटनी या गोष्टीवर ऑलरेडी विचार केला आहे की जर का आपण यूथला फोकस केलं, कारण आजचा यूथ हा उद्याचा ऑलिम्पियन आहे किंवा ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे, तर आणि त्यांना सुविधा द्यायला चालू केली तर अशा स्कॉलरशिप ऑलरेडी आहेत. आपण ऑलमोस्ट त्या प्रोसेसमध्ये आहेत. प्लस साई देतं स्कॉलरशिप, खूप साऱ्या स्कॉलरशिप देतात आत्ता. म्हणजे 2023मध्ये आम्ही जेव्हा इंडियन टीम हॉन्झौमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी प्रिपेअर करत होतो तेव्हा मुलांना ट्रेनिंग करण्यासाठी 5 लाख रुपये मिळत होते. प्लस मेडल जिंकल्यावर मुलांना 25 लाख, 75 लाख, 1 कोटी असे डिफरंट स्टेटचे जसं प्राईज फॉर्मॅट असतो. प्लस इंडियन गव्हर्नमेंटनी त्यांना प्राइजेस दिल्यात. या सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज मिळायला लागतात. यासाठी आपण राईट इन्फॉर्मेशन घ्यावी. नाही मिळाली इन्फॉर्मेशन तुम्ही कोचेसला विचारा. शक्यता आहे कोचेसला सगळ्या गोष्टी माहीत नसेल तर त्या राज्याची जी संस्था आहे किंवा त्या सिटीची जी डिस्ट्रिक्ट असोसिएशन आहे त्यांना तुम्ही संपर्क करा. ही सगळी नॉलेज कोचनी आणि पेरेंट्सनी अॅक्युमुलेट करून ठेवली पाहिजे. त्यानंतर आपण आपल्या मुलांसाठी तो पाथ क्रिएट केला गेला पाहिजे. राईट टाईमला राईट गोष्टींचा पूर्ण फायदा मुलांनी घेत राहावा. या स्कॉलरशिप पण मिळत राहतील आणि अशा प्रकारे मुलांना जे फायनान्शियल प्रेशर थोडंफार येतं, कारण की तुम्ही कुठलाही खेळ भारतामध्ये घ्या तुम्हाला सहज स्पॉन्सरशिप मिळत नाही तुम्ही जोपर्यंत काही अचीव्ह नाही करत. आणि खेलो इंडियासारखे काही प्रोजेक्ट्स आहेत किंवा शासनाच्या अशा काही स्कीम्स येत आहेत नवीन, अशा चांगल्या प्रोग्रेसिव्ह येतात ज्याच्यामध्ये मुलांना आर्थिक मदत राहील, स्कॉलरशिप मिळत राहते. आजही मुलांना मिळते. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन स्कॉलरशिप देतं. तुमच्या प्रत्येक वर्षीच्या नॅशनल मेडलला तुम्हाला स्कॉलरशिप आहे. त्या अमाऊंट्स चांगल्या आहेत आणि त्या अमाऊंट्स मिळत राहतात मुलांना, यंग मुलांनाही मिळतात ते, आणि त्या घेत राहाव्या त्यांनी. ते स्पर्धेचं सर्टिफिकेट तुम्ही सबमिट केलं, वर्षाच्या शेवटी पुणे महानगरपालिका तुम्हाला त्या मेडलच्या
अगेन्स्ट स्कॉलरशिप देते. यंग स्केटर्ससाठी काय ॲडवाईस आणि पेरेंट्ससाठी काय ॲडवाईस? आपण आत्ता जे बोललो तेच हां, आहे right, की right. आपण प्रयत्न करावा, एक कुठलाही खेळ आपण जॉईन करू, त्या खेळामध्ये थोडा वेळ स्पेंड करावा. कारण की कधी कधी फार कमी वेळामध्ये आपल्याला नाही कळू शकत की आपलं चाइल्ड या स्पोर्टमध्ये कसं करेल. आणि फार काही विचार करायची गरज नाही आहे की अजून 3 वर्षांनी तो किंवा ती नाही म्हटलं. जर आपण कुठला खेळ एक कॉम्पिटिटिव्ह किंवा एक भविष्यात चांगलं करावं, मुलाची डेव्हलपमेंट चांगली व्हावी म्हणून करत असेल आणि जर असा कुठे पॉईंट येतोय की चाइल्ड म्हणते नाही, जर त्याचाच इंटरेस्ट नसेल तर त्या खेळामध्ये पुढे जाण्यात पॉईंट नाही. बरं, तो इंटरेस्ट लहान वयातल्या मुलांना नाही येणार आहे, तो जनरेट करायचा आहे, तर ती जबाबदारी आईवडिलांची आणि पालकांची. म्हणूनच आपण म्हणतो की कधी त्यांच्यावर प्रेशर नाही आलं पाहिजे. त्यांनी त्या प्रोसेसला थरली एन्जॉय केलं पाहिजे की आय एम एन्जॉईंग दिस प्रोसेस. जिथे प्रेशर येतं ना तिथे नकार. कारण आपल्याला सहज कळत नाही की कॉम्पिटिशन करायला गेलेला चाइल्ड आहे. सो आपण एखादी एक स्पीड स्केटिंगची स्पर्धा संपली आहे 500 मीटरची. पहिला आला एक मुलगा, एक दुसरा आला, एक तिसरा आला, त्यानंतर सगळे बाहेर आले, त्यांना प्रेस करतात. त्या स्पर्धेमध्ये 8व्या 9व्या किंवा लास्ट आलेल्या मुलाला कधी कोणी विचारलंय का हाऊ तो इव्हेंट कसा गेला? नाही. मी असा कोच आहे जो त्या मुलाला सुद्धा इक्वली. कारण जेव्हा तुम्ही कुठल्याही स्पर्धेला जाता त्या उभे राहिलेल्या प्रत्येक त्या स्केटरची अशी इच्छा असते की मी पहिल्या नंबरने जिंकावा. पण त्या स्पर्धा करताना त्याच्यामध्ये फिजिकल, मेंटल एवढ्या सगळ्या गोष्टी त्या मुलांच्या डोक्यातनं जात असतात. कधी कधी तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमध्ये त्या गोष्टीला मेंटली टॅकल नाही करू शकत म्हणून तुम्ही हरता. कधी कधी फिजिकली तुम्ही कमी पडता म्हणून हरता. सो या ज्या गोष्टी आहेत, पण तिथे जाऊन तो अटेम्प्ट करणं किंवा त्या स्पर्धेसाठी त्यांनी प्रिपरेशनसाठी जे 6 महिने केलेली मेहनत आहे, उठवत नसतं, उठलेलं असतं, ती एक्स आणि पेन्स असतात, पण तिथे जाऊन ट्रेनिंग करायचं आहे. कोचच्या सॅटिस्फॅक्शनला 100 आउट ऑफ 100 म्हणजे जेवढं सेशन दिले तेवढं करायचं आहे. त्या स्पर्धेच्या दिवशी येऊन प्रयत्न करायचा आहे. मग एवढ्या सगळ्या एफर्टला जर का आपण फक्त नेगेटिव्ह फीडबॅक देणार असू तर आपण त्या ॲथलीटला शेवटी किंवा त्या स्केटरला ब्लेम करतो. त्याला असं आपण म्हणतो की नाही तू जिंकतच नाही आहेस आणि मग आता तुला म्हणायचं. खरंच असा जर कोणी मुलगा म्हणत असेल किंवा मुलगी म्हणत असेल तर वी रिअली हॅव टू गो थ्रू हाऊ वी आर रिस्पॉन्डिंग. सो पालकांचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा आहे. आपण कम्पॅरिझन्स नाही करावं कधी. फॉर एक्झाम्पल, तुमची मुलगी स्केटिंग शिकायला आली आहे आणि तुम्ही 6 महिने करताय आणि श्रीनिधी खूप चांगलं करते, त्यानंतर मी माझ्या मुलाला त्या क्लासमध्ये घेऊन आलो आहे. उलटं रिव्हर्स करू आपण. 6 महिने मी करतोय आणि नंतर श्रीनिधी आली आणि सडनली ती माझ्या मुलापेक्षा खूप चांगलं करायला लागली. आणि मग मी माझ्या मुलाला सांगायचं, श्रीनिधी 3 महिन्यापासून येते, तू 1 वर्षापासून करतो आणि तू सांग. असं कधीही करू नये. असं कधीही करू नये. कम्पॅरिझन्स करू नये. प्रत्येकाची कॅपॅसिटी, डिलिव्हरी वेगळी असू शकते. ती टाइमली चेंज होत असते. जेव्हा आपण लॉंग टर्म प्लॅन म्हणतो तेव्हा त्या लॉंग टर्म प्लॅनमध्ये तुम्ही विक्ट्रीज प्लस डिफीट दोन्ही ॲक्सेप्ट करा. काही वेळेस माझं चाइल्ड जिंकणार आहे, काही वेळेस नाही जिंकणार आहे. न जिंकण्याचं पर्सेंटेज जिंकण्यापेक्षा जास्त असू शकतं तरी चालेल. कारण त्या जर्नीमध्ये आपण अजून काय गेन करतोय. फिजिकली, मेंटली आपण या मुलांना टफ करतोय. आपण कधी कधी मीडियामध्ये वाचतो की कुठल्या तरी IITiansनी लाईफमध्ये फ्रस्ट्रेशन येऊन काहीतरी डिफरंट डिसिजन घेऊन चुकीच्या गोष्टी केल्यात. हे का आलंय? कारण की दे वर एक्सपोज ओनली टू द स्टडी. करेक्ट. आत्ता रिसेंटली 22 का 23 वर्षाच्या जजनी सुसाईड केलंय. आजची न्यूज मी ऐकत होतो. आय डोंट नो ऑथेंटिक आहे की नाही आहे. बिकॉज ऑफ मेंटल प्रेशर फॉर अदर थिंग्स. मे बी ही वॉज व्हेरी गुड ॲट हिज स्टडीज, बट ते मेंटल प्रेशर हँडलिंग नाही जमलंय. ही सिच्युएशन आपण कुठल्याही स्पोर्ट करणाऱ्या चाइल्डमध्ये कधीही नाही बघू शकत. कारण त्यांना लुझिंग इतकं हॅबिच्युअल असतं आणि त्यांचं माइंड आणि बॉडी अशी स्ट्रेन आहे की मी नाही जिंकल्यावर आय एम गोइंग टू गो बॅक प्रिपेअर अँड कम बॅक स्ट्रॉंगर. आणि ही गोष्ट त्यांना फक्त त्यांच्या खेळामध्ये नाही, त्यांच्या आयुष्यातही खूप उपयोगी पडते. म्हणून आम्ही ओव्हरऑल जेव्हा खूप बाहेरच्या देशांमध्ये जाऊन दुसऱ्या लोकांशी बोलतो किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आम्ही काही लोकांशी बोलतो तेव्हा आम्हाला असाच फीडबॅक येतो की एखाद्या कंपनीचा VP आहे जो टॉपर ऑफ दॅट युनिव्हर्सिटी आहे आणि एखाद्या कंपनीचा VP आहे मे बी एक टॉप ॲथलीट आहे, त्याच्या टीमबरोबर डील करायची जी पद्धत आहे ती ऑलवेज डिफरंट असणार आहे. ही इज ऑलवेज गोइंग टू बी अ टीम प्लेयर. करेक्ट. आणि या स्पोर्टमध्ये स्पेशली हा इंडिव्हिज्युअल स्पोर्ट असला ना तरीसुद्धा आम्ही नेहमी असं म्हणतो गिव्हिंग टुगेदर फॉर बेटर टुमॉरो. हे माझं मी पंचलाईन म्हणून म्हणतो. गिव्हिंग टुगेदर फॉर, हे बोलणं जेवढं सोपं आहे ना तेवढं अवघड आहे. जेव्हा मला काहीतरी गोष्ट मिळाली आहे आणि ती मला हवी होती आणि ती असताना मी त्यातली काहीतरी दुसऱ्याला देतो, ही जी भावना तुमच्यामध्ये निर्माण होते की एखाद्या रेसमध्ये मी आणि माझा कलिग मित्र आहे, आम्ही दोघंही रेस करतोय, आम्ही टोटल 4 स्पर्धा खेळणार आहे, मी 2 जिंकलोय आणि त्यांनी जर का 1 जिंकली तर तो टीममध्ये येणार आहे. सो मी एखादी रेस त्यांनी जिंकण्यासाठी करतोय दॅन मी जिंकण्यासाठी करतोय. ही भावना एवढी मोठी आहे. आजकालच्या जगामध्ये मेजॉरिटी ऑफ द लोकांची मानसिकता अशी झाली आहे की दुसऱ्याचं मला मिळतंय का.
पण मला जे मिळत असेल त्यातनं मी कोणाला देऊ शकतो, ही ओव्हरऑल खूप चांगली ओरबाडणी प्रवृत्ती जास्त आहे ही खूप चांगली शिकवण असेल. आणि मी सगळ्या आईवडिलांना अपील करेन की प्लीज त्या मेडल व्यतिरिक्त, त्या 3 पोझिशन व्यतिरिक्त, त्या सर्टिफिकेट व्यतिरिक्त तुम्ही खूप सारे अँगल्स बघा की तुमचं चाइल्ड काय करतंय. फक्त आपल्या कम्युनिटीच्या किंवा मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आपल्याला अपडेट करायला काहीतरी माझ्या मुलांनी अचीव्ह करावं म्हणून कुठल्याही कॉम्पिटिशनला जाऊन जिंकतोय त्याला हरण्याची सवय असू दे, ती चांगली असणार आहे. कारण तो जिंकायला लागेल त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी इझी वाटणार आहेत. आणि ज्या दिवशी आपण जिंकू त्या दिवसाच्या सेलिब्रेशन नंतर जेव्हा आपण नेक्स्ट डे येतो तर आपण तोच विद्यार्थी असतो जो पहिल्या दिवशी होतो. करेक्ट. ही मानसिकता जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्हाला कधीच कोणी नाही सांगू शकत की हाऊ लॉंग यू वॉन्ट टू अचीव्ह. यू कॅन अचीव्ह टिल द टाइम यू वॉन्ट. एज इज जस्ट द नंबर त्या केसमध्ये. थँक्यू सो मच. तुम्ही येऊन तुमचं नॉलेज शेअर केलं. आय थिंक सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. ॲज अ पेरेंट टू नो दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आमच्यासारखे अजून बऱ्याच पेरेंट्सना ही माहिती मिळेल बऱ्यापैकी कळेल आणि या होपफुली स्केटिंगमध्ये बरेच किड्स एनरोल करतील अशी वी एक्सपेक्ट. आणि लवकरच आपण बघू थोडेसे जास्त मेडल्स आपल्याला इंडियामध्ये घेऊन येता येईल. थँक्यू सो मच तुम्ही मला या पॉडकास्टला बोलवल्याबद्दल. रोलर स्केटिंग माझ्यासाठी फक्त एक स्पोर्ट नाही आहे. म्हणजे मी ऑलमोस्ट 40 वर्ष या खेळाचा पार्ट आहे आणि आय हॅव सीन मी पूर्ण या खेळाची जर्नी बघितली आहे. झिरो अवेअरनेस असल्यापासून इंडियाला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या 5th प्लेसवर इंडिया पोचणं, इंडियन ॲथलीट्सनी वर्ल्ड चॅम्पियन बनणं आणि या सगळ्या जर्नीमध्ये मी ॲज अ स्केटर, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, ॲज अ कोच ऑलवेज होतो. आणि मी स्वतःला खूप फॉर्च्युनेट समजतो की इंडियन टीमच्या वर्ल्ड लेवलच्या प्रोग्रेसमध्ये मी नॅशनल टीम कोच असताना मेजर अचिव्हमेंट झाल्या. मी असं नाही म्हणणार त्या माझ्यामुळे झाल्या, बट मी बिंग पार्ट ऑफ दॅट इट सेल्फ माझ्यासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि आता इंडिया ऑलरेडी ऑन द ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. आपण 5व्या नंबरवर आहोत. येणाऱ्या वेळामध्ये या पॉडकास्ट थ्रू काही लोकांना चांगले मेसेजेस जातील, काही कोचेस मोटिवेट होतील आणि आपण असं होप करूया की येणाऱ्या कैक वर्ल्ड चॅम्पियनमध्ये यातनं इन्स्पायर झालेली मुलं असतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.